नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिजित पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं माझं युट्यूब चॅनल फ्युचर ब्युरोक्रॅट सर मनापासून स्वागत करतो. या फ्युचर ब्युरोक्रॅट चॅनलवर मी तुमच्यासाठी राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर क्रमांक 1 ज्यालाच आपण जीएस पेपर 1 म्हणतो, या पेपरचं डिटेलचे व्हिडिओ अनालिसिस PYQ ची अनालिसिस एक सिरीज घेऊन आलेलो आहे. या सिरीजमध्ये आतापर्यंत आपण 4 पेपरचं अनालिसिस करून पूर्ण झालेलं आहे. 21, 22, 23, 24 झालेला आहे. हा 2020चा पार्ट सेकंड असेल. याच्या अगोदर पार्ट 1 अनालिसिस करून आपण अपलोड केलेला आहे, तर तुम्ही या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता. आणि जर तुम्ही फर्स्ट टाइम या चॅनलला व्हिजिट करत असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मी जसे नवीन नवीन व्हिडिओज अपलोड करत जाईल ते तुम्हाला पाहता येतील. आणि तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचे आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायचे, आणि तुमचे काही डाऊट्स वगैरे असतील तर ते कमेंटमध्ये सुद्धा करायचे आहेत. आतापर्यंत आपण 30 प्रश्नांचा अनालिसिस केलेला आहे, तर आपण आता 31व्या प्रश्नापासून सुरू करूया. 31वा प्रश्न आता आपल्या पुढे आलेला आहे. 30व्या प्रश्नावर आपण अनालिसिस करून झालेलं होतं. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या प्राण्यांची जात ही 1952च्या फारपूर्वी नष्ट होणार आहेत असे जाहीर करण्यात आलेले होते? तर याचं उत्तर आहे आशियाई चित्ता. कारण आपण बघतो आशियाई हत्ती आज सुद्धा भारतामध्ये अवेलेबल आहेत. डेझर्ट फॉक्स हे सुद्धा भारतात आता आहेत, आणि गंगेतील डॉल्फिन जिला आपण सुसू डॉल्फिन सुद्धा म्हणतो ती सुद्धा अवेलेबल आहे. आणि हा गंगेटिक डॉल्फिन हा आपला राष्ट्रीय जलचर प्राणी आहे मित्रांनो. गंगेटिक डॉल्फिन आपण सुसू डॉल्फिन सुद्धा म्हणतो. तर याचं उत्तर आहे आशियाटिक चित्ता. आशियाटिक चित्ता हा भारतामधून काय म्हणतो आपण नष्ट झालेला आहे किंवा एक्सटेंड झालेला आहे. भारत सरकारने 2022 मध्ये तर भारत सरकारने 2022 मध्ये चित्त्याचं रिइंट्रोडक्शन करायचं ठरवलं होतं. तर आपण या कार्यक्रमामध्ये 8 चित्ते नामिबिया या आफ्रिकन देशातून भारतात आणलेत. तर तुम्हाला विचारलं आपण कुठून किती चित्ते आणले होते? पहिल्या याच्यामध्ये 8 चित्ते आणले होते. कुठून आणले होते? तर नामिबिया हा एक आफ्रिकेतला देश आहे, तर या देशातून आपण आणलेले होते. आणि दुसरी ही होती पहिली बॅच, आणि दुसरी जी बॅच होती, सेकंड बॅच जी होती, त्याच्यामध्ये आपण 12 चित्ते आणणार होतो. ते कुठून आणणार होतो? दक्षिण आफ्रिका. दक्षिण आफ्रिका या देशातून 12 चित्ते आणणार होतो. आणि हे सर्व चित्ते आपण कोणत्या नॅशनल पार्क मध्ये कोणत्या उद्यानात ठेवणार होतो? कुनो नॅशनल पार्क. कुनो नॅशनल पार्क मध्य प्रदेशामध्ये आपण ठेवणार आहोत. बरोबर. तर हे होतं या प्रश्नाचा अनालिसिस. तर हे लक्षात ठेवा, जर करंट मध्ये प्रश्न आला तर कोणत्या देशातून आणले आपण? नामिबियामधून आणले, दक्षिण आफ्रिकेमधून आणलेले, किती चित्ते आणलेत आणि कुठे ठेवणार होतो? कुनो नॅशनल पार्क मध्ये आपण ठेवणार आहोत. हे गंगाटिक डॉल्फिन आपले नॅशनल ॲक्वॅटिक अॅनिमल आहे. ॲक्वॅटिक अॅनिमल म्हणतो राष्ट्रीय जलचर प्राणी आहे. जर फक्त नॅशनल अॅनिमल म्हणला तर आपला राष्ट्रीय प्राणी हा वाघ आहे, पण राष्ट्रीय जलचर प्राणी किंवा पशु जर म्हणलं तर ते ॲक्वॅटिक डॉल्फिन आहे. आणि आशियाई हत्ती तो सध्या न्यूज मध्ये आहे बघा. नंदिनी हत्तीचा विषय खूप न्यूज मध्ये चालू आहे. वंथारामध्ये नेणार की कोल्हापूरला वापस आणणार. तर या हिशोबाने तुम्ही हत्तीविषयी अजून माहिती गोळा करून ठेवा पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून. पुढचा प्रश्न आहे, वस्तीस्थान नष्ट होणे खालीलपैकी कोणत्या उपक्रमामुळे होऊ शकते? वस्तीस्थान आपण इंग्लिशमध्ये लिहूया, हॅबिटेट डिस्ट्रक्शन कॅन हॅपन ड्यू टू विच ऑफ द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज. वस्तीस्थान नष्ट होणे ऍक्च्युअली हिची डेफिनेशन असं आपण याला असं एक्सप्लेन करूया की जेव्हा आपण कुठल्याही प्रकारची ऍक्टिव्हिटीज करतो त्यावेळेस जर एखादा प्राणी किंवा पशु त्या ठिकाणात राहत असेल आणि आपण केलेल्या जर कृतींमुळे जर त्याचं तिथलं वस्तीस्थान, त्याच्या राहण्यामध्ये, त्याच्या रोजच्या दिनचर्येमध्ये जर काही अडचण येत असेल किंवा त्याची दिनचर्या जी सायकल आहे ती जर डिस्टर्ब होत असेल तर तिला आपण म्हणू शकतो की वस्तीस्थान त्याचं नष्ट होणे. तर हे कोणत्या कोणत्या कारणामुळे ते आपल्याला बघायचे. निर्वनीकरण, त्यालाच आपण डिफॉरेस्टेशन म्हणतो. जर जंगल वगैरे तोड केली तर वस्तीस्थान नष्ट होऊ शकते. बरोबर आहे. दलदलीचे पुनः प्रापण म्हणजे रिक्लेमेशन ऑफ मार्शल जर झालं, दलदल पुन्हा जर येऊ लागली तर परत त्याचं होऊ शकते. त्याच्यानंतर जमिनीच्या वापरात होणारे बदल. बरोबर आहे. जमिनीच्या वापरामध्ये म्हणजे चेंज इन लँड फॉर्म्स. पहिले ती जमीन जंगलासाठी होती, आता ती जमीन आपण खडक काढण्यासाठी काढली, म्हणजे ते खडकाची खाण तयार केली किंवा तिथून कोळसा वगैरे काढतोय किंवा नॅचरल रिसोर्सेस वगैरे साठी आपण हे करतोय, तर तिथं जमिनीत
च्या वापरात झालेल्या बदलामुळे सुद्धा त्याचं काय करतो आपण वस्तीस्थान नष्ट होऊ शकते. आता उदरनिर्वाह शेती. उदरनिर्वाह शेती म्हणजे जी फक्त आपल्याला सबस्टन्स पोट भागवण्यापुरतं उत्पन्न देते अशा शेतीमुळे ती होईल का? जर या उदरनिर्वाह शेतीच्या जागी जर आपण काय म्हणतो झूम फार्मिंग, झूम शेती असतं तर आपण म्हणू शकलो असतो की तर हे बरोबर असतं. पण इथं म्हणताना काय म्हणलेलं आहे, उदरनिर्वाह शेती जिच्यामधून आपण फक्त आपले किमान गरजा भागवतील एवढंच उत्पन्न येऊ शकते, त्याच्यामुळे आपण फक्त सबस्टन्स करू शकतो, सर्वाइव्ह करू शकतो अशा शेतीमधून. तर हे डी ला एलिमिनेट करा मित्रांनो, तर आपलं उत्तर भेटून जाईल आपल्याला ABC. जर उदरनिर्वाह शेतीच्या जागी जर झूम शेती, जिलाच आपण स्लॅश अँड बर्न ऍग्रिकल्चर म्हणतो, त्याच्या नावातच आहे बघा स्लॅश अँड बर्न. स्लॅश अँड बर्न म्हणजे काय, तिथले झाडं तोडायचे आणि ते झाडांना आग लावून जळू द्यायची, त्यांची मग राख मातीमध्ये मिक्स होईल आणि त्याची काय म्हणतो आपण उत्पादकता, प्रोडक्टिव्हिटी वाढते. तर जेणेकरून आपण जंगल तोड केली, आपण सगळ्यात पहिलं तिथलं झाड तोडलं आणि ते झाडांना आग लावून टाकली आणि स्लॅश अँड बर्न केलं, त्यालाच आपण झूम शेती म्हणतो. तर ते केलं असतं तर हॅबिटेट डिस्ट्रक्शन, त्यालाच आपण वस्तीस्थान नष्ट होणे असं म्हणू शकलो असतो. पण जर आपण बघितलं तर उदरनिर्वाह शेतीमध्ये आपण फक्त मोजक्या साहित्यासोबत फक्त आपण एकदम अल्प उत्पन्न निघते त्याला आपण उदरनिर्वाह शेती म्हणतो. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं वस्तीस्थान नष्ट होत नाही मित्रांनो. उदरनिर्वाह शेतीमध्ये आपल्याला टेक्नॉलॉजी कमी प्रमाणात वापर बघायला भेटू शकतो. जेवढी तिची प्रोडक्टिव्हिटी आहे तेवढी आपण व्यवस्थितरित्या घेत नाही, तर ती असते उदरनिर्वाह शेती. पुढचा प्रश्न आहे, ऍक्च्युली हा प्रश्न कॅन्सल झाला मित्रांनो, कारण तसं कुठले ऑप्शन फ्रेम होत नाहीत. पण आपण याचं उत्तर काय येते ते बघूया. हे नामदफा जे नॅशनल पार्क आहे ते अरुणाचल प्रदेश मध्ये, मी इथे लिहितो इथं A चं 3, B भगवान महावीर. भगवान महावीर हे गोव्यामध्ये आहे, तर B चं 2, C सिमलीपाल हे ओडिसामध्ये आहे, तर त्याचं जाईल 4 नंबर. आणि जे दुधवा आहे D ते आहे बघा उत्तर प्रदेशमध्ये, पण इथं देताना त्याने उत्तराखंड दिलं, तर ज्याच्या जागी आपल्याला उत्तर प्रदेश हवे, तर याला आपण हे भगवान महावीर 1 मध्ये आहे, गोवा 1 मध्ये आहे. तर इथे UP पाहिजे होतं आणि UP आहे, इथे UP न दिल्यामुळे हे उत्तर चुकीचं झालं. तर ऑप्शन असे तयार झाले असते, A ला 3, B ला 1, C ला 4 आणि D ला 2. तर असा ऑप्शन कुठेही तयार होत नाही, त्याच्यामुळे हे उत्तर चुकलेलं आहे, म्हणजे हा प्रश्न कॅन्सल करण्यात आलेला. पण जर तुम्ही बघितलं तर नॅशनल पार्क्स, वाईल्ड लाईफ सेंच्युरीजवर याच्या अगोदरही प्रश्न विचारलेले आहेत, त्याच्यानंतरही प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर येणाऱ्या परीक्षेसाठी आपण हे करून ठेवा. 2022 मध्ये त्यांनी क्वेश्चन नंबर 19 सेट A हा सुद्धा नॅशनल पार्कवरच आहे. बघा मी लिहितोय, हा 2020 चा पेपर आहे जो करतोय तो आपण अनालिसिस. 2022 मध्ये त्यांनी सेट A मधला क्वेश्चन नंबर 19 तुम्ही बघू शकता, तो जोड्याला याच्यावरच विचारलेला आहे. तर असंच 2022 मध्ये सुद्धा प्रश्न विचारत आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. मनुष्याच्या कार्यावर ध्वनी प्रदूषणाचे होणारे परिणाम, असा प्रश्न आहे. ह्या प्रश्नाची जरी तुम्हाला माहिती नसती, कंप्लीट माहिती नसती असते ना, तरी तुम्ही हा प्रश्न लॉजिक वरून सोडू शकला असता. सिंपल लॉजिक. सिंपल लॉजिक याच्यामध्ये असं आहे की जेवढा जास्त ध्वनी असेल तेवढा जास्त आपल्याला त्रास होणार आहे, बरोबर. जेवढा कमी ध्वनी असेल तेवढा तो आपल्या कानासाठी ऐकण्यासाठी काय म्हणून आपण आरामदायक असेल किंवा त्याचा तेवढा त्रास होणार नाही. तर आपण लॉजिक आहे, इथे 100 डेसिबल दिलेल्यापैकी सगळ्यात जास्त आहे. तर याच्यामुळे काय होतं, कायमची श्रवण क्षमतेची हानी होऊ शकते. म्हणजे 100 डेसिबल मुळे काय होऊ शकते, आपली कायम ऐकण्याची क्षमता आपण गमावून घेऊ शकतो. तर अचं उत्तर 3 असायला हवं. अचं उत्तर 3 इथे आहे, इथे आहे. तर माझा ऑप्शन क्रमांक 3 आणि ऑप्शन क्रमांक 4 मी इलिमिनेट करेल. म्हणजे आपण इलिमिनेशन मेथडचा सुद्धा वापर करायचा आहे आपल्याला. जोड्याला प्रश्नामध्ये हेच खूप जास्त महत्वाचं ठरते. इलिमिनेशन मेथड हे खूप जास्त फायदेशीर ठरते. त्याच्यानंतर 2 नंबरला कमी आहे ते 90 डेसिबल. 90 डेसिबल मुळे काय होऊ शकतं, आपल्या कायमस्वरूपी हानी तर 100 मुळे झाली, तर आपल्या कार्यक्षमतेची हानी होऊ शकते, बरोबर. हे झाली कायमस्वरूपी हानी. आता इथे आपल्याला कार्यक्षमतेची हानी होऊ शकते, तर ड चं उत्तर 2 हवे. ड चं उत्तर 2 इथे आहे, तर मला माझं उत्तर भेटलेलं आहे. अ चं उत्तर 3 भेटलं, ड चं उत्तर 2 भेटलं. तरी आपण उरलेले 2 बघूया. 70 मुळे काय होते, 70 डेसिबल मध्ये काय होते, भाषणामध्ये व्यत्यय. आपण जेव्हा बोलतो ना, तो आवाज असतो 70 ते 80 डेसिबलच्या रेंजमध्ये, तर त्याच्यामुळे आपल्या भाषणात येते. आणि सगळ्यात कमी 40 डेसिबल काय होतं, एकदम शांत असतो, तर त्याच्यामुळे आपल्या झोपेमध्ये अडथळा येऊ शकतो. म्हणजे दिलेल्यापैकी सर्वात कमी 40 डेसिबल आहे, त्याच्यामुळे आपल्या झोपेत अडथळा येऊ शकतो. हे जर तुम्ही सिंपल लॉजिक लावलं असतं, जेवढा जास्त ध्वनीची तीव्रता असेल, आवाजाची पातळी असेल, तेवढा जास्त तो आपल्याला त्रासदायक असणार आहे. तर त्याचे परिणाम कशा प्रकारे होऊ शकतात, तर हे होतं या प्रश्नाचं अनालिसिस. एकदम सिंपल लॉजिक लावायचं होतं. इलिमिनेशन मेथडचा वापर तुम्हाला करायचा होता. जेवढं होतील तेवढं इलिमिनेशन करा मित्रांनो मॅच द पेअरला, कारण मॅच द पेअर मध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला माहित असणं शक्य नाही ना. तर आपण तिथं आपलं इलिमिनेशन मेथड वापरून उत्तरापर्यंत पोहोचणार आहोत. पुढचा प्रश्न आहे,
हाही प्रश्न आपण इलिमिनेशन मेथडच लावू शकतो, पण इथे पण इलिमिनेशन मेथड कशा प्रकारे ते सांगतो. आता तुम्हाला कीटक, सर्प, बेडूक आणि गांडूळ हे तर प्राणी माहित आहे, पण आता हे प्रश्न पर्यावरण आले आणि त्यांच्या इकडे महत्व विचारलेलं आहे. कीटकाचं महत्व काय? कीटक, त्याला आपण इंग्लिशमध्ये इन्सेक्ट्स म्हणतो, ते परागीभवन करण्यासाठी म्हणजे पिकांमध्ये परागीकरणाचं काम करतात. जसं की आपण हनी बीज म्हणतो, हनी बीजला आपण काय म्हणतो, मधुमाशा. ते फुल किंवा फुलपाखरू या फुलावरून त्या फुलावर उडतात, तेव्हा ते काय करतात, परागीकरण एका फुलावरून दुसऱ्या फुलावरून घेऊन जाण्याचं काम करतात. तर इथे दिलेल्यापैकी अचं उत्तर 2 हवे मला. सेम अचं उत्तर 2 या ठिकाणी, अचं उत्तर 2 या ठिकाणी आहे. तर मी पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांकच्या इलिमिनेशन काढून टाकेन. त्याच्यानंतर आहे साप. साप काय करतो? उंदरापासून रक्षण करतो ना. पुढच्या मध्ये बघितले ना आपण, साप उंदराला खातो, सापाला मग गरुड खाते किंवा घार खाते असं म्हणू शकतो आपण. तर बचं उत्तर 4. बचं उत्तर 4 इथे पण आहे, इथे पण आहे. आता सी वर जाऊया, म्हणजे हळूहळू निवडायचं. सी हा बेडू. बेडू काय करतो? बेडू कीटकांना खातो. सीचं उत्तर 1. सीचं उत्तर 1 इथे आहे, बरोबर. आणि पुढे आहे गांडूळ. गांडूळ काय करतो? जमिनीची सुपीकता वाढतो. आपण गांडूळाला काय म्हणतो? शेतकऱ्याचा मित्र म्हणतो, की नाही? फार्मर्स फ्रेंड, शेतकऱ्याचा मित्र, जो जमिनीची सुपीकता वाढवतो, जमीन भुसभुशीत करतो. आपण याला गांडूळ खत सुद्धा म्हणतो, की नाही? आपल्याकडे गांडूळ खत सुद्धा असते, बरोबर की नाही? तर तशा प्रकारे आपण म्हणजे एकदम लॉजिक लावून काही प्रश्न एकदम लॉजिकवरच सॉल्व्ह झालेला असतात. कारण हे ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहेत. डायरेक्ट सिलेबस म्हणून तर येतातच, पण त्याचं ऍप्लिकेशन सुद्धा इथे विचारलेलं असते. तर याच्यानुसार आपण आपलं उत्तर आलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 हे माझं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, नियोजन मंडळाच्या अंदाजानुसार तज्ञ गट पद्धतीत लोकसंख्येच्या टक्केवारीत दारिद्र्यरेषेखाली लोकांसंदर्भात खाली कोणते पर्याय बरोबर आहे ते विचारायला सांगितलंय. आता हा प्रश्न मित्रांनो, म्हणजे माझ्याकडे मी ऑलरेडी याचा प्रश्न अनालिसिस केले, तर मी सांगतो या प्रश्नामध्ये ना आकडेवारी एवढी जास्त विचारलेली आहे, आकडेवारीवर खूप जास्त भर आणि एकदम जवळची आकडेवारी दिलेली आहे, एकदम जवळची. त्याच्यामुळे काय झालं माहिती आहे का, हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे. जर याचं उत्तर भेटत नाही कारण हा प्रश्न कॅन्सल झाला आहे, आकडेवारी एवढी जवळची विचारली ना, तर आपण ते पाहूया. 1983 ते 1983 ते 84 मध्ये ग्रामीण भागातील दारिद्र्य 46.6% इतके होते. तर ते होते 45%, म्हणजे अगदी जवळची आकडेवारी दिली. 1934 ते 1993 ते 1994 मध्ये 36% लोक दारिद्र्य रेषेखाली राहत होते. 36% नव्हतं मित्रांनो, तर ते होतं 35%. त्याच्यानंतरच आहे पर्याय क्रमांक 3 ऑप्शन. 1990 ते 1999 35% लोक हे शहरी भागात दारिद्र्याखाली असतात. नाही, हे उलट केलेलं आहे, वरचं खाली आणि खालचं वर केलेलं आहे. त्याच्यानंतर 1987 ते 88 मध्ये भारतात एकूण 37% लोक हे दारिद्र्य रेषेखाली राहत होते. तर हे नाही, 37 नाही, तर ते 38%. तर असा कुठलाही ऑप्शन बनत नाही, हे की नाही? तर त्याच्यामुळे हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलाय. आणि जर एवढी जास्त आकडेवारी दिली असेल आणि तुमच्याकडे जर खरंच माहिती नसेल ना, तर प्लीज अशा प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह करू नका. कारण इथे निगेटिव्ह पेनल्टी होऊ शकते. कारण एवढ्या क्लोज जर ते आकडेवारी विचारत असेल आणि जर आपलं तेवढं पाठांतर नसेल किंवा आपल्याला ती जर आकडे लक्षात नाही राहिली, तर म्हणजे कुठेतरी आपली गफलत होऊ शकते. आणि त्याने विचारताना ग्रामीण भागातील, शहरी भागातील एकूण, तर असं सर्व काही विचारलेलं आहे. तर तिथे पण सुद्धा आपली म्हणजे आकडेवारी माहिती असून सुद्धा जर व्यवस्थितरित्या आपण तिथं अनालिसिस नाही करू शकलो किंवा वाचनामध्ये थोडी जर चूक झाली ना, तर असे प्रश्न चुकण्याचे खूप जास्त चान्सेस असतात. त्याच्यामुळे मी म्हणतो की जर तुम्हाला खरंच आकडेवारी माहिती नसेल तर प्लीज असे प्रश्न सॉल्व्ह करू नका. पुढचा प्रश्न आहे, अदृश्य मुली व महिला ही संकल्पनात्मक स्थिती पुढीलपैकी कोणत्या बाबीमुळे होते? अदृश्य मुली व महिला ही संकल्पना पुढीलपैकी म्हणजे काय होतं की हळूहळू आपण बघत जातो की समाजामध्ये मुलींची संख्या कमी होत जाते. त्याला आपण म्हणतो ना स्त्री पुरुष लिंग गुणोत्तर, हे हळूहळू कमी होत चाललंय. दर 1000 पुरुषांमागे किती स्त्रिया अवेलेबल आहेत त्याला आपण म्हणतो स्त्री पुरुष लिंग गुणोत्तर, बरोबर ना? जेंडर सेन्सस मध्ये हा भाग येतो. पण जर कोणत्या कारणामुळे हळूहळू महिला या समाजातून कमी होत चालल्या आहेत, म्हणजे अदृश्य महिला व मुली संकल्पना कशामुळे होते? तर एक आहे मुलगाच हवा असण्याची प्राधान्यता किंवा व्यास. म्हणजे आपण इथे काय म्हणतो, मुलीला ना करतो आणि फक्त मुलाचा जन्म वगैरे आला तर सेलिब्रेट करतो, तर हे माझं असणार आहे. तिसरं, अपुरी सांख्यिक माहिती. ऍक्च्युली डाटामुळे मुलींची संख्या कमी होत नाही ना. समाजामध्ये काय, वंशाचा दिवा, आम्हाला मुलगाच पाहिजे, वंशाचा दिवा हवाय, बरोबर. किंवा महिलांचा होणारा काळा बाजार असेल किंवा मुक्त माचा मृत्यू दर असेल, तर इत्यादी कारणामुळे काय होतं, महिलांची संख्या कमी होते. पण कोणत्या स्थितीमुळे या संकल्पना बाबी होते? तर मुलगा हवा ही संकल्पना, अपुरी संख्यिकी माहिती, हिच्याहून तर आपल्याला कळते, हिच्यामुळे ही गोष्ट होत नाही. त्याच्यामुळे मी बी ला एलिमिनेट करेल, बरोबर. बी इथे आहे, बी इथे आहे, तर माझं 2 आणि 4 हे उत्तर असणार नाही. तिसरं आहे महिलांचा होणारा बाजार. महिलांचा बाजार होतो म्हणजे ऍक्च्युअली काय, महिलांची संख्या कमी होत नाही, फक्त महिलांचा अयोग्य किंवा अनैतिक कामासाठी त्यांचा व्यापार किंवा बाजार होतो. तर त्याच्यामुळे ही
अदृश्य महिला मुली संकल्पना तेवढी संयुक्तिकरित्या लागू होत नाही. आणि पुढचा आहे उच्च माता मृत्यू दर. जर मृत्यू होत असेल तर आपोआप जी महिलांची संख्या आहे ती कमी कमी होत जाणार आणि पुरुषांच्या संख्येमध्ये तुलनेमध्ये महिलांची संख्या कमी कमी जाईल. तर ती हळूहळू काय होईल, महिलांचं प्रमाण कमी कमी होत जाणार आहे. तर त्याच्यामुळे ती अदृश्य मुली व महिला या संकल्पनेला कारणीभूत ठरते. तर याचं उत्तर असणार आहे अ आणि ड फक्त, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे संसद आदर्श ग्राम योजना याबाबत खाली कोणता विधान बरोबर नाही. बरोबर नाही म्हणजेच चूक विधान आपल्याला ओळखायचं आहे. वाचताना प्रश्न व्यवस्थित आहे, बरोबर आहे नाही काय म्हणजे शेवटपर्यंत व्यवस्थित वाचायचं किंवा आपलं म्हणजे सिंपल हाताची मार्क जायला नको. सप्टेंबर 2016 मध्ये सदर योजना करण्यात आलेली. खासदार 2019 पर्यंत 2 किंवा अधिक मॉडेल विलेज विकास करू शकतात. त्याच्यानंतर यामध्ये भारतातील 2,500 पेक्षा अधिक खेडी समाविष्ट आहेत. बरीचपैकी एक आहे नाही. तर कोणतं विधान चूक आहे, तर पहिलं विधान चुकीचं आहे मित्रांनो. तर याची स्थापना जी आहे ती 11 ऑक्टोबर 2014 मध्ये करण्यात आलेली आहे. बरोबर. तर हे वाक्य चुकीचं आहे. तर माझं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 हेच माझं उत्तर असणार आहे, कारण ते वाक्य चूक आहे. कोणतं बरोबर नाही विचारले म्हणजे आपल्याला चूक सांगायचं होतं. तर जे सुरुवात कधी झालेली 11 ऑक्टोबर 2014 रोजी झालेली आहे. खासदार 2019 पर्यंत 2 किंवा अधिक मॉडेल विलेज विकसित करू शकत होते आणि यामध्ये भारतातील 2,500 पेक्षा जास्त खेडी समाविष्ट होती. आता ही योजना 2014 ची आहे. 2024 ला 10 वर्ष पूर्ण होतात. बरोबर. तर याच्यावर पुन्हा प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे 2025 मध्ये याच्यावर नक्कीच प्रश्न येऊ शकतो 2025च्या राज्यसभेमध्ये. तर तुम्हाला याच्यासाठी परत ही योजना व्यवस्थितरित्या रिव्हिजन करून चालायची आहे. तर 2014 मध्ये आलेल्या खूप काही योजना आहेत ज्यांना 10 वर्ष पूर्ण होत आहेत. जसं की मुद्रा योजना आहे. बरोबर. त्याच्यानंतर मोदी सरकारला 2024 मध्ये 10 वर्ष पूर्ण झाले. तर त्यांनी केलेला कार्यक्रम कुठल्या कुठल्या योजना 2014 मध्ये आल्या, कुठल्या योजना 2015 मध्ये आलेल्या आहेत किंवा 2004 मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी झाल्या होत्या. तर या सर्व गोष्टी परीक्षेमध्ये येऊ शकतात. कारण 2005 मधला जो राईट टू एज्युकेशन ऍक्ट आहे 2005 चा आहे. त्याच्यानंतर नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट तो सुद्धा 2005 चाच आहे. तर ते सुद्धा परीक्षेमध्ये येऊ शकतं. बरोबर. आणि ही जी तारीख आहे ना 11 ऑक्टोबर 2014 ही जयप्रकाश नारायण JP नारायण यांची काय म्हणतो आपण जयंती आहे, यांची बर्थ अॅनिव्हर्सरी आहे. तर या दिवशी ही सुरू करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न आहे सन 2018च्या भारताच्या एसडीजी निर्देशांक डॅश हे दर्शवितो किंवा कोणते निर्देशांक हे दर्शवितात. तर याचं उत्तर म्हणजे हा ऍक्च्युली त्यावेळेसचा करंट अफेअर्सचा प्रश्न होता किंवा भारताचा सरासरी निर्देशांक किती आहे. तर ते आता हे 2020चा पेपर आहे. बरोबर. त्याने 2018चा एसडीजी निर्देशांक विचारलाय. म्हणजे आता जर बघितलं आपण 2025 मध्ये आपण या पेपरचं अनालिसिस करतो तर इथून 7 वर्ष मागे आहे ते. बरोबर. तर तो डाटा आपल्यासाठी तेवढा महत्वाचा नाही. पण परीक्षा जाण्यासाठी महत्वाचं काय तुम्हाला एसडीजी इंडेक्स हा परीक्षेसाठी येणाऱ्या परीक्षेसाठी 2025च्या राज्यसभेसाठी किंवा ग्रुप बी ग्रुप सी ची एक्झाम आहे, गट क किंवा गट ब ची जी कंबाईनची एक्झाम आहे त्याच्यासाठी महत्वाचा ठरतो. तर हा त्यावेळेचा करंट अफेअर्सचा क्वेश्चन होता. त्याच्यामुळे याच्यात अनालिसिसचा काही स्कोप नाही. आपण इथून आपण बघू शकतो की प्रश्न कशावर विचारलेला आहे. तर त्याने एसडीजी इंडिया इंडेक्स याच्यावरचा क्वेश्चन आलेला आहे. तर याचं मी उत्तर सांगून देतो फक्त अ बरोबर आहे. आता हे त्यावेळेस अनालिसिस होतं, त्यावेळेस मागचा जाऊन काय बघण्यामध्ये तेवढा अर्थ राहत नाही. फक्त आपल्याला एवढंच महत्वाचं आहे की एसडीजी निर्देशांक हे महत्वाचे आहेत. परीक्षा पॉईंट ऑफ व्ह्यू विचारतात. एसडीजी ची सुरुवात झाली होती 2015 मध्ये. एसडीजी बोलतो मी, निर्देशांक नाही बरं, फक्त एसडीजी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 2015 मध्ये आले आणि 2030 हे त्यांचं टार्गेट इयर असणार आहे. तर या 15 वर्षासाठी एसडीजी आहे. तर 2000 ते 2015 साठी कोणते गोल आले होते ते तुम्हाला मला कमेंट मध्ये सांगायचं आहे. चला मी सांगू देतो. एमडीजी मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स हे 2000 ते 2015 साठी आलेले होते. फक्त तुम्हाला एमडीजी बद्दल जर काही माहिती असेल तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. पुढचा प्रश्न आहे गॅट वर प्रश्न विचारलेला आहे. गॅट जनरल अग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ संदर्भात पुढीलपैकी विधाने विचारात घ्या असं म्हणलेलं आहे. कोणती विधाने बरोबर आहेत. इथे प्रश्न दिलाय, खाली काय करायचं आहे ते दिलंय. म्हणजे प्रश्न इथे संपला नाही, ऍक्च्युअल प्रश्न इथे संपला आहे. जिथं क्वेश्चन मार्क आहे तिथेच प्रश्न संपतो. तर त्याच्यासाठी प्रश्न व्यवस्थित आहे. आता हे वाक्य वाचूया आपण. गॅट ची स्थापना 1948 रोजी करण्यात आलेली आहे. हे विधान जसं तसं एकदम फॅक्च्युअल आहे. गॅटची सुरुवातीच्या काळात 23 देश त्याचे सदस्य होते, हे सुद्धा बरोबर आहे. बरोबर. गॅट WTO गॅटचे एक प्रकारे उत्तराधिकारी आहे, हे सुद्धा विधान बरोबर आहे. आणि द्विपक्षीय आणि बहुपक्षीय व्यापार कराराचे गॅट हे प्रशासन करते. तर हे विधान चुकीचं आहे मित्रांनो, ते त्याचं प्रशासन करत नाही. हे दोन म्हणजे ऍक्च्युली हे फक्त जस्ट गाईडलाईन्स देते की कशा प्रकारे व्यापार चालू व्हावं, व्यापारामध्ये कशा प्रकारची सुलभता असावी, टॅरिफ वगैरे किती पर्सेंट असावं, काय असावं, किंवा जर कुठलं इलिगल ट्रेड होत असेल
आपण ज्याला डम्पिंग वगैरे म्हणतो, तर याच्याविषयी ते फक्त नियमन देते. तर ते प्रशासन करत नाही किंवा त्याला ऍडमिनिस्टर करत नाही. प्रत्येक देश त्याच्यासाठी काही ना काही उपाययोजना करत असते. तर ड हे विधान चुकीचं आहे. तर आपण डी ला इलिमिनेट केलं तर डी इथे आहे, डी इथे आहे, आणि वरीलपैकी सर्वमध्ये ए, डी, सी आणि डी बर असणार. तर त्याच्यामुळे हे सुद्धा नाही, तर हे नाही, हे नाही, हे नाही. तर माझं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ए, बी, सी. तर येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्ही गॅट सुद्धा वाचून जा आणि WTO ज्या काही आंतरराष्ट्रीय संस्था असतात, IMF, वर्ल्ड बँक, फूड अँड ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशन, त्याच्यानंतर युनेस्को, त्याच्यानंतर युनायटेड नेशन जनरल असेंब्ली, बरोबर. तर ह्या काही महत्वाच्या संघटना आहेत, WTO गॅट. त्याच्यानंतर काय झालं, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. ह्या काही ज्या महत्वाच्या संस्था आहेत अर्थशास्त्राच्या दृष्टीने किंवा इंटरनॅशनल रिलेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू, आंतरराष्ट्रीय किंवा परराष्ट्रीय संबंधाच्या दृष्टीने ज्या काही महत्वाच्या संस्था आहेत, तर त्यातून असू. आता सध्या टॅरिफ वॉर चालू आहे. अमेरिका भारतावर टॅरिफ लावत आहे, चायनावर टॅरिफ लावत आहे, दुसऱ्या देशांवर टॅरिफ लावत आहे. तर ऍक्च्युअली टॅरिफ म्हणजे काय असतो, टॅरिफ, अँटी टॅरिफ ड्युटीज काय असतात, डम्पिंग काय असते, त्याच्यानंतर डबल टॅरिफ अवॉइडन्स अग्रीमेंट काय असतो, DTAA काय असतात, कोणत्या देशासोबत भारताने केलेले आहेत. तर ते येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला करून जायचं आहे. टॅरिफ रूल्स वगैरे काय असतात, तर हे तुम्हाला 2025च्या राज्यसेवेसाठी व्यवस्थित प्रकारे करून जायचं आहे. पुढचा प्रश्न आहे 41. पुढीलपैकी कोणते किंवा कोणती विधाने बरोबर आहेत, बरोबर. तर राष्ट्रीय बालमजूर प्रकल्प 2015 मध्ये सुरू करण्यात आलेला होता आणि त्या अंतर्गत वय वर्ष 9 वर्ष ते 14 दरम्यानच्या श्रमिक मजूर गटातून सुटका केलेल्या मुलांना व्यवसाय प्रशिक्षण दिले जाणार होते. आणि तिसरं स्टेटमेंट आहे, त्या अंतर्गत सुटका केलेल्या मुलांना पाठ्यवेतन, ज्याला आपण विद्यावेतन म्हणतो, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, स्टायपेंड दिले जाणार होते. तर हे वरीलपैकी सर्व विधानं, तिन्ही विधानं बरोबर आहेत. ऍक्च्युली 2015 मध्ये ही सुरू झाली होती. 2020 ला 5 वर्ष पूर्ण झाली, त्याच्यामुळे क्वेश्चन आले. देअरफॉर क्वेश्चन इज आस्क्ड इन द एक्झाम 5 years हॅव कम्प्लिटेड दिस स्कीम. ओके. तर तुम्हाला लक्षात आले का, आता 2025 चा पेपर देताना तर 2020च्या योजना, 2015च्या योजना, 2010, 2015 किंवा 2000 अशा प्रकारचे, जसं आता 1975 ते 2025 काय होतंय, 50 वर्ष पूर्ण होतात, बरोबर. तर आता 50 वर्ष कोणत्या गोष्टीला होतात, तर सिक्कीम राज्य आहे, सिक्कीमला 50 वर्ष पूर्ण होतात. अजून कुठली घटना आहे का जिला 50 वर्ष पूर्ण होतात, तर आणीबाणी आपण आणली होती, म्हणजे आणली नव्हती, पण 1974-75 मध्ये आणीबाणीचा शेवट झालेला होता. तर त्यावेळेस प्रधानमंत्री कोण होतं, कितवी योजना चालू होती, किती वेळेसाठी लोकसभेचा कार्यकाळ वाढवला होता, तर याच्यावर्षी जर तुम्ही एकदम डिटेलमध्ये पाहून चला, बरोबर. तर याच्यावर 100% आणीबाणीवर किंवा सिक्कीमवर 100% प्रश्न येऊ शकतो. सिक्कीमसाठी स्पेशल केलं होतं. पहिल्यांदा आपण सिक्कीमला सहकारी राज्य, असोसिएट स्टेटचा दर्जा दिला होता, नंतर त्याला आपण पूर्ण राज्याचा दर्जा दिलेला नाही. तर नवीन राज्य स्थापन करून घेण्यासाठी कोणतं कलम आहे, किंवा असलेल्या राज्यांच्या नाव, सीमा, क्षेत्र आणि त्यांच्या मर्जरमध्ये, म्हणजे 2 राज्याचं एकीकरण करणं किंवा नवीन राज्य स्थापन करण्यासाठी कोणतं कलम आहे, कलम 2 मध्ये काय आहे, कलम 3 मध्ये काय आहे, कलम 1 काय सांगते किंवा कलम 4 काय सांगते, आणि ओव्हरऑल भाग 1 ज्याच्यामध्ये 4 कलम आहेत, कलम 1, 2, 3, 4 राज्यघटनेची, तर ती काय सांगतात ना, तर एकदम व्यवस्थितरित्या पाहून चला. नवीन राज्य निर्मितीची प्रक्रिया काय असते ते बघा. का, कारण 2014 तेलंगणा स्टेट निर्माण झालेलं होतं, बरोबर. कशामधून, आंध्र प्रदेशमधून तेलंगणाची निर्मिती केली होती. 2024 ला 10 वर्ष झाली होती, बरोबर. 2024 लाच 2024 ला 10 वर्ष पूर्ण झाली. पण त्याच्यावर 2025 ला प्रश्न येऊ शकतो ना, राज्य निर्मितीची प्रक्रिया. तर मला वाटतं ह्या घटकावरून राज्य निर्मिती प्रक्रिया याच्यावर 100% एक प्रश्न येईल, कारण सिक्कीमला 50 वर्ष पूर्ण झाले, 2024 मध्ये तेलंगणाला 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत. तर 2025 मध्ये त्याच्यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. तर भारतीय राज्यव्यवस्था मधला जो घटक आहे ना, भाग 1 राज्य व संघ, म्हणजे भारताचे राज्य व संघ क्षेत्र, तर याच्यावरून प्रश्न येण्याचे प्रश्न आहे, म्हणजे प्रश्न याची खूप दाट शक्यता आहे. तर तुम्ही परीक्षेला जाण्यासाठी व्यवस्थितरित्या पाहून घ्या. याचं उत्तर होतं वरीलपैकी तिन्ही सर्व बरोबर, कारण 5 वर्ष झाली होती म्हणून त्यावेळी स्कीम चालली होती. पुढचा प्रश्न जोड्या लावून राहिले, याच्यामध्ये पण आपण थोडंसं लॉजिक लावू शकतो, कारण जोड्या लावायचे प्रश्न आहे लॉजिक करून आणि इलिमिनेशन मेथड याच्यावरून सुटतात. आतापर्यंत आपण 2 ते 3 प्रश्न घेतले, जे इलिमिनेशन आणि लॉजिक लावून आपण सोडवलेले आहे. तर विमुद्रीकरण काय, म्हणजे जे मुद्रा किंवा जे चलन मार्केटमध्ये किंवा बाजारामध्ये चालू आहे तिला मार्केटमधून किंवा बाजारामधून काढून टाकणे, म्हणजे विमुद्रीकरण करणे. म्हणजे काय करणे, खोटे चलन निष्कासित करणे. जे मार्केटमध्ये चलन चालू होतं तर ते खोटे चलन निष्कासित करून टाकणे. तर अचं उत्तर 2 आहे मला. अचं उत्तर 2, ती ऑप्शन क्रमांक 3 आणि ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे. तर मी पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 ला इलिमिनेट करून टाकेल. म्हणजे मी इथं 50-50 ची पॉसिबिलिटी तयार करतोय, बरोबर. मी तुम्हाला सांगतो ऍक्च्युअल परीक्षेमध्ये कशा प्रकारे इलिमिनेशन मेथड आपल्याला योग्य उत्तरापर्यंत जायला मदत करते. तर आपण आता
पहिल्यांदा आपण कन्फ्युजन मध्ये होतो किंवा माहित असेल तर 100% माहित असेल तर काही प्रश्नच नाही, बरोबर. पण आता इथं आपण जर माहित नसेल तर आपण इथं पहिले 50-50 करायचं. आता आपल्याला आपलं उत्तर 75 आणि 25% करायचंय आणि 25 मध्ये जे असेल ते आपलं करेक्ट आन्सर असणार आहे, कारण 3 चुकीचे काढले तर जे काय उचल 25% तर ते 100% आपलं बरोबर असणार आहे. पुढचा आहे नवा बेनामी कायदा. आता बेनामी कायद्यामध्ये काय होतं माहिती आहे का, ऍक्च्युली इलिगल लँड वगैरे याच्या नावावर घेऊन ठेवणे, त्याच्या नावावर घेऊन टाकते तर मालमत्ता वगैरे किंवा अशा प्रकारच्या ह्या गोष्टी सलग असतात. तर काळ्या पैशाचं नियंत्रण वगैरे करण्यासाठी आपण आणलेला असतो तो बेनामी ऍक्ट, बरोबर. तर नवा बेनामी कायद्यामध्ये काळ्या पैशाचं आपण नियंत्रण करणार आहोत. दिवाळखोरी कायदा म्हणजे व्यवसायात सरळतेत परिवर्तन करणे, म्हणजे प्रमोटिंग इज ऑफ डुइंग बिझनेस. दिवाळखोरी कायदा वगैरे हे करून करणार आहोत. आणि त्याच्यानंतर आहे आधार कायदा. आधार कायदा कशासाठी आणलाय आपण, जनधन तुम्हाला माहिती आहे का, जाम JAM, जनधन, आधार आणि मोबाईल. तर ज्या काही वेगवेगळ्या केंद्र सरकारच्या गोष्टी स्कीम वगैरे असतात त्याच्यामध्ये अनुदान येतो किंवा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT म्हणतो आपण, DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, सरकारकडून लोकांच्या खात्यामध्ये पैसा येणार. जे काही स्कीम असतात त्या स्कीम्स आपल्याला काय करायचं, रॅशनलायझेशन करायचं. जे काही अनुदान वगैरे येतात किंवा जे काही सरकारकडून वाटत झालं त्यांना तर्कनिष्ठित करायचे. म्हणजे ऍक्च्युली आधारने आपण काय करू, त्यांना आधारने आपण त्यांचं व्हेरिफिकेशन करू शकतो. अंगठा वगैरे दिला असतं किंवा डोळ्याची आयरिस वगैरे आधारमध्ये स्कॅन केली असते तर त्याच्यावरून आपण तर्कदृष्टीकरण करू शकतो. म्हणजे जेणेकरून रॅशनलाइज करतो की एकच व्यक्ती बार त्याचा फायदा घेणार नाही. तर डीचं उत्तर 3 हवे मला, बरोबर. डीचं उत्तर 3 इथे आहे, बचं 1 आणि सीचं 4. तर मला माझं उत्तर भेटेल आहे पर्याय क्रमांक 2. आपण 50-50 केलं, 50-50 करून आपण 75-20 कडे जाण्याकडचा प्रयत्न केला. त्याच्यात मग आपण एक असं इथला एक ऑप्शन इथे लावू आणि हळूहळू आपल्याला उत्तर येत जाईल, बरोबर. तर आधार कशासाठी वापरतो आपण, आधार कायदा वगैरे काय केलं तर तुम्हाला सांगितलं मी, जनधन, आधार आणि मोबाईल. याच्यामुळे आपण DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, जे काही सरकारच्याकडून स्कीम किंवा सबसिडी वगैरे येतात तर त्याचं रॅशनलायझेशन करायचं, कोणी त्याचा डबल फायदा घेऊन वगैरे. जसं की लाडकी बहीण योजना मी आताच भेटले की लाडक्या बहीण योजनेमध्ये कितीतरी पुरुषांनी सुद्धा लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे. तर हे कशावरून झालं तर तिथं कदाचित आधार व्हेरीफाय व्यवस्थित झाला नसेल किंवा जे काही डॉक्युमेंट मागितले त्याच्यामध्ये कोणतरी झोलझाल केला असेल, काहीतरी खोटी माहिती देऊन त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केलेला असेल. तर त्यावेळेस आपण आधार कार्डचा एक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असतो आधारचा, त्याच्यावर आपण बायोमेट्रिक केलेलं असतं, आपल्या आयरिस स्कॅन असते. तर ते केलं तर फक्त एकच आधारवरून एकच व्यक्ती त्या योजनेचा लाभ घेऊ शकतो, बरोबर आहे की नाही. तर अशा प्रकारे आपण अनुदानाचे तर्कष्टीकरण करू शकतो आधार या कायद्याने. तर इलिमिनेशन करून आणि लॉजिक लावून हा प्रश्न आपण सॉल्व्ह केलेला आहे. तर अशाच प्रकारे सेम तुम्हाला एक्झाम मध्ये करायचं, घाबरून जायचं नाही. जर काही गोष्टी माहित नसतील तर डोक्याला पहिले थोडं शांत करायचं आणि विचार करायचा, थोडाफार वेळ द्यायचा. कारण राज्यसेवेला बराच वेळ भेटतो. हे कंबाईन सारखं नाही की एका तासामध्ये 100 सोडायचे, इथं 2 तास आहेत, बरोबर 120 मिनिटं आणि 100 क्वेश्चन. तर ऑन एन अवरेज म्हणजे एक मिनिट तर एका प्रश्नाला 100% भेटतो. काही काही प्रश्नाला 1 मिनिट सुद्धा लागत नाही, पाहता क्षणी उत्तर येऊन जाते 10 ते 15 सेकंदामध्ये. म्हणजे गोल करायचे 5-6 सेकंद आणि उत्तर सॉल्व्ह करायचे 15-20 सेकंद, तर 20 ते 25 सेकंद येतो. तर या प्रश्नाचा वेळ त्या प्रश्नाला देऊ शकता. म्हणजे हळूहळू घाई न करता व्यवस्थित प्रश्न सोडवायचा आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या. काय म्हणलेलं आहे तर मानव विकास निर्देशांक, ज्याला आपण इंग्लिशमध्ये HDI ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणतो. मानव विकास निर्देशांक हा आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान यांचा संयुक्त निर्देशांक आहे, बरोबर आहे. तर हे 3च गोष्टीमध्ये असतात आणि या 3 मध्ये परत या आरोग्यामध्ये 2 गोष्टी, शिक्षणामध्ये 2 गोष्टी आणि राहणीमानामध्ये 6 घटक गोष्टी म्हणतो मी, 6 घटक. तर असे एकूण 10 उपघटक आहेत, 10 उपघटक आहेत, बरोबर. आणि राहणीमानाची मोजणी दर देश स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या आधारे केलेली जाते. आता काय म्हणते, दर देश स्थूल देशांतर्गत उत्पादन हे ऍक्च्युली ट्रॅप स्टेटमेंट आहे, ट्रॅप वाक्य. तर इथे इंग्लिशमध्ये असताना GDP पर कॅपिटा म्हणलेलं आहे. तर GDP नसेल तर ते GN आहे, ग्रॉस नॅशनल इन्कम, बरोबर आहे. तर हे इन्कमच्या बेसिसवर मोजलेले जाते. तुम्हाला एवढं तर लक्षात असायला हवं की आपण जे मोजतो विकास वगैरे होतो तर पर कॅपिटा इन्कम असते, बरोबर ना. पर कॅपिटा इन्कम वर मोजलेला असते. तर हे GDP नव्हतं तर GN आहे, ग्रॉस नॅशनल इन्कम पर कॅपिटा, याच्या बेसिसवर होतं. त्याच्यामुळे दुसरं ऑप्शन हे चुकीचं आहे आणि पहिलं बरोबर आहे. तर उत्तर असणार आहे फक्त अ, बरोबर. हे जे HDI आहे, HDI ची सुरुवात झाली होती 1990 मध्ये UNDP ने. कोण काढतं तर युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम कडून हे काढलेले जाते, बरोबर. आणि ह्याची संकल्पना कोणी दिली होती तर पाकिस्तानचे अर्थतज्ञ महबूब उल हक हे एक पाकिस्तानचे होते आणि भारताचे कोण होते, अमर्त्य सेन. अमर्त्य सेन हे भारत. तर या 2 व्यक्तींनी ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजे मानव विकास निर्देशांक तयार केलेला आहे. 1990 पासून ह्याची सुरुवात होते, UNDP कडून हा काढला जातो, बरोबर. 2025 मध्ये भारताचं स्थान 130व्या क्रमांकावर आहे. भारत 193 देशांपैकी,
बरोबर. भारताचे स्थान किती आहे, भारताची रँकिंग किती आहे 2025 इंडेक्स मध्ये? 130व्या स्थानी आहे 193 देशांपैकी. तर होतं HDI. HDI मध्ये 3 घटक आहेत, आरोग्य, शिक्षण, राहणीमान. राहणीमानामध्ये 6 घटक, शिक्षणामध्ये 2 घटक आणि आरोग्यामध्ये 2 घटक. बरोबर. पुढचा प्रश्न आपण सॉल्व्ह करूया. महबूब उल हक आणि अमर्त्य सेन यांनी हा तयार केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रधानमंत्री जनधन योजना. मी आता सांगितलं जाम, जनधन, आधार आणि मोबाईल, त्याला आपण जाम ट्रिनिटी म्हणतो. जनधन योजना डाटासाठी सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजे कोणत्यासाठी सुरू करण्यात आली आहे? तर आता बघितले, जनधन योजनेमध्ये काय करणार आहोत, सबसिडी वगैरेच देणार, हे की नाही, अनुदान देणार, सबसिडीज किंवा स्कीमचा बेनिफिट घेता यावं. तर काय करणार आहोत आपण, त्याच्यातून वित्तीय समावेशन करणार आहोत. त्यांना जनधन बँक खाते काढायला लावलेलं आहे. त्याच्यामुळे आपली वित्तीय साक्षरता वाढणार आहे. त्याच्यामुळे विम्याचे कवच वगैरे सुद्धा आपण त्याच्यामधूनच देणार आहोत. 2 लाखापर्यंत विमा कवच असते. जर तुम्ही बँकेमध्ये गेला असाल तर तुमच्याकडून एक फॉर्म भरून घेतात, 2 लाखाचं विमा कवच आहे, अप्लाय करा अशा प्रकारचं. आणि चौथा आहे पीक विमा. पीक विम्यासाठी ना हे जनधन मध्ये नाही, कारण जनधन ही सबसिडीवाली योजना आहे. पीक विम्यासाठी सेपरेट योजना आहे, प्रधानमंत्री फसल विमा योजना. नाव ऐकलं असेल तुम्ही, हे की नाही, कृषी विमा योजना, प्रधानमंत्री फसल विमा योजना, ही त्याच्यासाठी सेपरेट काम करते. त्याच्यामुळे ऑप्शन डी हे माझं उत्तर नसणार आहे. डी असल्यामुळे हा गेला, आणि बाकीचे ABC हे 3 माझ्या उत्तरामध्ये असणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला वित्तीय समावेशन, फायनान्शियल इन्क्लुजन, फायनान्शियल लिटरसी वाढवायची आहे. कारण आपण बघतो की खेड्यागावापर्यंत जनधन लोकांचे खाते तयार करणार, त्याच्यामधून आपण मुद्रामधून लोन देणार आहोत, तरुण, किशोर, शिशु असं ग्रामीण भागामध्ये. त्याच्यासाठी लोकांचे बँक खाते काढणार होते. तर ते जनधन जाम, हे की नाही, जनधन खातं, ए फॉर आधार आणि एम फॉर मोबाईल. तर म्हणजे आपल्याला ई इकॉनॉमी करायची आहे, म्हणजे हळूहळू ऑनलाईन कडे जाणार आहोत आपण. त्याच्यानंतर आधार त्याच्यासाठी लावलेला आहे. आपण पुढच्या प्रश्न बघितलं की आधारचा वापर कशासाठी करतो, तर जनधन मध्ये जनधन अकाउंट खाते काढायचं आहे बँकेमध्ये. पुढचा प्रश्न आहे 45 क्रमांकचा, भारतीय नियोजन आयोगाची जागा आता नीती आयोगाने जानेवारी 2015 पासून घेतलेली आहे. बरोबर. 2020 चा प्रश्न आहे, 2015 5 वर्ष पूर्ण. बघितलं. तिसरा ते चौथा प्रश्न आहे, जे 10 वर्ष 5 वर्ष पूर्ण झालेल्या याच्यावर येतात. तर स्कीम्स कशा प्रकारचे विचारतात, म्हणजे मागचा डाटा सुद्धा काही ना काही कारणामुळे न्यूज मध्ये असतो, करंट अफेअर्स होतो. म्हणजे कशा प्रकारे करंट अफेअर्स हे आपल्या जीएस ला इन्फ्लुएन्स करते, कळालं का तुम्हाला? म्हणजे करंट अफेअर्स चा परिणाम जीएस वर अशा प्रकारे होतो. तर ह्या गोष्टीसाठी ना मी माझं एक स्वतःचं टेलिग्राम चॅनल आहे, फ्युचर ब्युरोक्रॅट्स नावाचं एक टेलिग्राम चॅनल आहे, की तुम्ही टेलिग्रामवर जाऊन सर्च करू शकता. पब्लिक चॅनल आहे, कोणी त्याला जॉईन करू शकते. त्या चॅनलवर मी न्यूजपेपर मधले आर्टिकल्स टाकतो, मराठी इंग्रजी पेपर मधले आर्टिकल. त्याच्यावर मी क्यूज सुद्धा घेतो की कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. तुम्ही बघू शकता चॅनलला, त्याची लिंक जी आहे ना ती मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. चॅनलचं नाव आहे फ्युचर ब्युरोक्रॅट्स, टेलिग्राम चॅनल. बरोबर. त्याची मी लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये खाली अपलोड केलेली आहे, तर तुम्ही तिथे जाऊन हे चॅनल जॉईन करू शकता. तर त्याच्यावर मी कशा प्रकारे करंट अफेअर्स आपल्या जीएस ला इन्फ्लुएन्स करते किंवा कसं परिणाम करते याच्याविषयी मी इन डिटेल मध्ये आर्टिकल वगैरे डिस्कस करत असतो. कशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत, भविष्यात कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतील, त्याच्या आधारावर मी ना क्विज वगैरे घेतो त्या चॅनलवर. तर तुम्ही नक्कीच ते चॅनल जॉईन करा आणि आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. पहिलं वाक्य होतं की भारतीय नियोजन आयोगाची जागा आता नीती आयोगाने घेतलेली आहे. बरोबर. तुम्हाला नीती आयोगाचा फुल फॉर्म मला कमेंट करायचं आहे. नीती आयोगाचा फुल फॉर्म काय कमेंट करायचं? एका एक्झाम मध्ये त्याने हेच विचारलं होतं की नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात हे विचारलं होतं, आणि एका परीक्षेमध्ये त्याने नीती आयोगाचा फुल फॉर्म विचारलेला होता. तर मला दोन्ही गोष्टी करायचं आहे, फुल फॉर्म पण कमेंट करायचं आहे आणि नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात ते सुद्धा कमेंट करायचं आहे. राष्ट्रपती असतात, प्रधानमंत्री असतात, वित्तमंत्री असतात की गृहमंत्री असतात, हे तुम्हाला मला याच्यामध्ये कमेंट मध्ये सांगायचं आहे. फुल फॉर्म आणि अध्यक्ष कोण असतात हे तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि पुढचं आहे प्रमाणक स्थापक म्हणजे नॉर्मेटिव्ह नियोजन हे नीती आयोगाचे मार्गदर्शक तत्व आहे. तर कुठलं वाक्य बरोबर आहे? तर अ आणि ब दोन्ही वाक्य बरोबर आहे. म्हणजे नॉर्मेटिव्ह प्लॅनिंग हे नीती आयोगाचा एक नवीन फीचर म्हणू शकतो आपण, गाईडलाईन प्रिन्सिपल आहे. आणि नीती आयोग हे थिंक टँक म्हणून काम करते. आणि नीती आयोगचा अप्रोच कसा आहे माहिती आहे का? बॉटम टू टॉप, म्हणजे खालून वर हा अप्रोच आहे, त्याला आपण म्हणतो बॉटम टू टॉप हा अप्रोच आहे. नियोजन आयोग होता ना, नियोजन आयोगाचा अप्रोच होता टॉप टू बॉटम, म्हणजे वरून खालपर्यंत. म्हणजे वर केंद्र सरकार ठरवणार आणि राज्य सरकार इम्प्लिमेंट करणार, किंवा जे काही स्थानिक प्रशासन आहे ते इम्प्लिमेंट करणार. पण निती आयोगानं हे चित्र उलट केलेलं आहे. बॉटम टू टॉप अप्रोच आहे, म्हणजे खालून पहिलं माहिती भेटवणार, त्यांना निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करणार, आणि मग केंद्र सरकारच्या किंवा एका राष्ट्रीय पातळीवर निर्णय घेतला जाणार, आणि परत तो बॉटम पासूनच अप्लाय होत येणार. बरोबर. तर अशा प्रकारचं आहे
नियोजन आयोग आहे. तर नियोजन आयोगाची रचना बघून जायची, नियोजन आयोगाचे अध्यक्ष आणि नियोजन आयोगाचा फुल फॉर्म, या 3 गोष्टी येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. कारण 2025 मध्ये नियोजन आयोगाला नीती आयोगाला 10 वर्ष पूर्ण होत आहेत. नीती आयोगाचे अध्यक्ष, नीती आयोगाचा फुल फॉर्म आणि नीती आयोगाचे कार्य आणि रचना येणाऱ्या परीक्षेसाठी अगदी महत्त्वाचा प्रश्न होऊ शकेल आणि हा प्रश्न जसा तसा सुद्धा रिपीट होऊ शकतो. बरोबर, तर तुम्ही एवढं लक्षात ठेवा कारण 10 वर्ष पूर्ण होतात 2025 ला. पुढचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय सौर युती, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो इंटरनॅशनल सोलार अलायन्स, खालीपैकी कोणतं विधान बरोबर नाही? अगेन प्रश्न कंप्लीट व्हायचं, बरोबर नाही म्हणजे दॅट इज चूक विधान शोधायचं आहे. तर ही युती 121 सौर संसाधन समृद्ध देशांची आहे, म्हणजे ज्या देशामध्ये सोलार रिसोर्सेस खूप प्रमाणात रिच आहे तर त्या 121 देशांची युती आहे. बरोबर आहे, पण याला थोडंसं फॅक्ट्स माहित असायला हवायला असं 121 आहेत, 20 आहेत, 22 आहेत, किती ते पण याच्यामध्ये ना आपण एक्स्ट्रीम स्टेटमेंट वर मी लॉजिक सांगितलेले, ट्रॅप स्टेटमेंट वर लॉजिक सांगितले. तुम्ही जर आतापर्यंत बघितलं आपण जवळपास 4 पेपर्स अनालिसिस केले मी, त्याच्यामध्ये म्हणले जिथं एक्स्ट्रीम स्टेटमेंट आहे ते चूक आहे आणि आपण विथ प्रूफ बघितलेलं आहे. 4 पेपर अनालिसिस मध्ये जवळपास आपण 400 क्वेश्चन्सचं अनालिसिस केलेलं आहे आणि आपण आता 446व्या क्वेश्चनवर आहोत. बरोबर, तर जे काही एक्स्ट्रीम स्टेटमेंट आहे ज्याच्यामध्ये ओनली, ऑल, सर्व अशा प्रकारचे काय म्हणतो एकदम एक्स्ट्रीम स्टेटमेंट, एकदम काय म्हणतो आपण एकदम कडेचे शब्द किंवा एकदम टोकाचे शब्द वापरलेले असतात ना, आता सर्वपैकी सर्व नच दिले, काही ना दिले, काही ना सूट केले, असे जे सौम्य शब्द असतात ना, तर इथे काय म्हणले हे सर्व देश कर्कवृत्त आणि विषुवृत्त मध्ये अशांत व पूर्ण समाविष्ट आहेत, अशात असणारे देश समाविष्ट आहेत. तर हे ऑल दिस टेस्ट आहे का? फक्त कर्कवृत्त आणि विषुवृत्त याच्यामधलेच आहेत का? मकरवृत्त कुठं गेलं? बरोबर आहे की नाही? किंवा दुसरे देश जिथे सूर्यप्रकाश जाऊ शकतो असे देश त्याने काढूनच टाकलेले आहेत. तर त्याच्यामुळे ना हे एकदम एक्स्ट्रीम स्टेटमेंट आहे, एक्स्ट्रीम वाक्य आहे. त्याला आपण इंग्लिशमध्ये मराठीत म्हणून टोकाचे वाक्य, एकदम टोकाचं वाक्य आहे. तर ह्या वाक्याला इलिमिनेट करा, म्हणजे ऍक्च्युअली आपलं उत्तर हेच आहे. कोणतं बरोबर नाही म्हणजे चूक विचारलेलं तर उत्तर आपल्याला भेटलंय. भारताचे पंतप्रधान आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष कोणी? भारताचे पंतप्रधान कोण होते? नरेंद्र मोदी, आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष होते त्यावेळेस इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या संयुक्त विद्यमानानं हे कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. ही येते 30 नोव्हेंबर 2015 साली पॅरिस इथे सुरू झाली. अगेन 2015 साली, इथं 2025 मध्ये 10 वर्ष पूर्ण होतात. बरोबर, तर नेक्स्ट क्वेश्चन आपला कुठून बनेल? जर 2025 मध्ये बनायचं असेल तर इंटरनॅशनल सोलार अलायन्स, नीती आयोग, राष्ट्रीय सौर युती आघाडी, बरोबर, राष्ट्रीय सौर युती याच्यावर 100% प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. तर परत तुम्हाला इंटरनॅशनल सोलार अलायन्स कुठे आहे, त्याचं हेडक्वार्टर कुठे आहे? तर मी तर तुम्हाला सांगू देतो, त्याचं जे मुख्यालय आहे, जे अलायन्स मुख्यालय हे भारतामध्ये आहे. कुठे आहे ते? गुरुग्राम, हरियाणा ठिकाणी याचं मुख्यालय आहे. तर परीक्षेसाठी सिंपल येईल की भारतीय आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे मुख्यालय कुठे आहे? तर गुरुग्राम हरियाणा येथे आहे. बरोबर, का मी असं का म्हणतोय? कारण 2015ची ट्रिटी आहे बघा, नोव्हेंबर 2015ची ट्रिटी आहे आणि 2025 मध्ये 10 वर्ष पूर्ण होत आहेत. तर आपण बघितलेले 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष प्रश्न आलेले आहेत आणि पुन्हा तेच प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. कारण 2020चा प्रश्न आहे तेव्हा 5 वर्ष पूर्ण झाली होती. बरोबर आहे, म्हणून त्याच्यावर प्रश्न विचारला. 2025ला 10 वर्ष होतात, पुन्हा त्याच्यावर प्रश्न विचारण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. मित्रांनो, हलक्यात घेऊ नका मित्रांनो अशा गोष्टींना. जर हे तुम्ही जर आता नाही केलं ना, कारण परीक्षेला जवळपास 40 दिवस बाकी आहेत, 40 ते 45 दिवस बाकी आहेत असं धरून चलूया. 15 ऑगस्ट आहे आता परवा, तिथून 28 ऑगस्टला परीक्षा आहे. तर जवळपास आपण 40 ते 42 दिवस अवेलेबल आहेत असं समजू, 40-43 दिवस. तर 40-43 दिवस ऍक्च्युअली शेवटचे दिवस ना रिव्हिजन साठी असतात आणि ब्रेन स्ट्रॉमिंग साठी असतात. जे काही आपण केले त्यांना एकदम स्ट्रॉंग करायचं, ब्रेन स्ट्रॉमिंग करायचे, रिव्हिजन करायचं, ट्रिक्स वगैरे रिवाइज करत राहायच्या, न्यूमरिकल्स वगैरे असतील तर ते कशा प्रकारे सॉल्व्ह करायची त्याची एक ट्रिक वगैरे बघून सीसॅट साठी सुद्धा एक अप्रोच लागतो, तो सुद्धा तुम्हाला करायचा. जर तुम्हाला सीसॅट वगैरे मध्ये काय अडचण येत असेल ना तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये टाका की सर सीसॅट साठी कशा प्रकारे अप्रोच ठेवायला हवा, डिसिजन मेकिंगचे क्वेश्चन सॉल्व्ह कसे करायचे. कारण डिसिजन मेकिंगला सीसॅट मध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही, तर ते 12.5 मार्क पैकी मिनिमम 10 ते 11 मार्क आलेच पाहिजेत. मॅक्सिमम तर 12.5 घेणं हेच आपलं टार्गेट असेल. बरोबर, जरी सीसॅट क्वालिफाय नसला तरी त्या पेपरला हलक्यात घेऊ नका मित्रांनो. 66 मार्क मिळवणं हे म्हणजे बघायला फार सोपं जर वाटत असला तर ऍक्च्युअल पेपरमध्ये आपल्याला कडी मेहनत घ्यायची आहे. बरोबर ना, तर त्याच्यासोबत कॉम्प्रोमाइज करायचं नाही. हार्डवर्क हॅव नो ऑप्शन. ओके, हार्डवर्क करायचं म्हणजे करायचंच आहे. तर हे जे 10 वर्ष, 5 वर्ष, 15 वर्ष झालेल्या योजना आहेत, गोष्टी आहेत, स्कीम आहेत ना, ते परीक्षेसाठी बघून कारण याच पेपरमध्ये आपण आतापर्यंत 4 ते 5 प्रश्न बघितलेले आहेत. बरोबर, ज्यांना 5 वर्ष, 10 वर्ष पूर्ण झाले. तर 25 मध्ये असे खूप काही गोष्टी आहेत ज्यांना 5 वर्ष, 10, 50 वर्ष, 100 वर्ष पूर्ण होतात. बरोबर, इतिहासाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू कुठली संस्था वगैरे स्थापन झाली असेल तर ते पाहून घ्या. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय 47 प्रश्न आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान 2007-8 मध्ये सुरू करण्यात आलेला आहे आणि तूर, तांदूळ, गहू, डाळी यांचे उत्पादन वाढ हा त्याचा हेतू आहे. ऍक्च्युअली ही थोडी फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे. बरोबर आहे, याच्यात फॅक्ट्स झाले. आणि दुसरं स्टेटमेंट हे एकदम जनरलिस्टिक आहे,
जे सर्वसाधारण आहे. ऍक्च्युली आपण एखादी गोष्ट करतो कशासाठी करतो, आता राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान आणलेलं आहे, तर याच्यामध्ये आपलं काय तांदूळ, गहू, डाळ, जे काय अन्नधान्य याचं उत्पादन वाढवणं, ऑब्व्हियसली जी भूकमार आहे, हंगर स्ट्राईक वगैरे आहे, जी किंवा आपण म्हणतो ना हंगर पॉवर्टी वगैरे, तिला कमी करायचं आहे आपल्याला. तर त्याचा हा उद्देश आहे आणि 2007 मध्येच सुरू करण्यात आलेली योजना आहे. तर याचे दोन्ही वाक्य बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना या योजनेची उद्दिष्टे आहेत. आता तुम्हाला प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे उद्दिष्ट काय, तर या योजनेअंतर्गत आपल्याला स्त्रियांसाठी आरोग्य सुधारणा करायचे. आता हे उज्ज्वला योजनेमध्ये काय करणार आपण, जे एलपीजी गॅस सिलेंडर आहेत ना, एलपीजी सिलेंडर याचं वाटप करणार आहेत आणि याच्यावर सबसिडी सुद्धा असणार आहे, म्हणजे कमी पैशामध्ये. ही कधी सुरू झाली, 1 मे 2016 ही सुरू झालेली आहे. आणि याचं टॅगलाईन काय माहिती आहे का, टॅगलाईन किंवा थीम वाक्य काय आहे, स्वच्छ इंधन बेहतर जीवन. स्वच्छ इंधन बेहतर जीवन, किंवा आपण म्हणू शकतो स्वच्छ इंधन आणि चांगले आयुष्य. मराठीमध्ये जर लिहायचं असेल तर स्वच्छ इंधन आणि चांगले आयुष्य किंवा चांगले जीवन, बरोबर. तर अशा प्रकारे त्याची टॅगलाईन बनेल. तर याच्यामध्ये महिला व मुलांच्या आरोग्यात सुधारणा करणे, कारण आपण बघतो गावाकडे आपण चूल आणि मूल ही कन्सेप्ट आहे आजही बऱ्या प्रमाणात. तर चुलीजवळ काम करताना आपण आजही जळतण वापरतो, लाकूड वापरतो किंवा गौऱ्यांचा वगैरे वापरतो. त्याच्यात जे धूर वगैरे निघते ना मित्रांनो, त्याचे जे छोटे छोटे पार्टिकल असतात, त्याच्यामुळे काय होतं माहिती का, फुफ्फुसांचे आजार किंवा डोळ्यांचे आजार, डोळ्यांना इरिटेट करतो तो धूर, त्रास देतो, फुफ्फुसांना इरिटेट करतो. तर ओव्हरऑल स्त्रीचं आरोग्य, कारण स्त्रीच बऱ्यापैकी मोस्ट ऑफ द टाइम हा किचन मध्ये जातो, स्वयंपाकघरातच जातो, चुलीजवळ जातो, बरोबर. तर त्याच्यामुळे त्यांच्या आरोग्यावर ना वाईट परिणाम होतात. तर ते कमी करण्यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत आपण एलपीजी सिलेंडरचं वाटप करणार होते, सबसिडी देणार होते. तर त्याच्यापासून आरोग्य सुधारणा करणे हेच उत्तर आहे. तर पर्याय क्रमांक 3 फक्त माझं बरोबर आहे. महिला सक्षमीकरण नाही किंवा अतिरिक्त रोजगार निर्मितीचा काही संबंधच नाही याच्यामध्ये, आणि महिला सक्षमीकरण हा सुद्धा काही नाही. तर त्यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा करणे हा मुख्य उद्देश होता, बरोबर. तर इथे आहे, इथे उत्तर नाही. तर पर्याय उत्तर आपले खाली दिले आहेत 1, 2, 3, 4. तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक 3 मध्ये फक्त बरोबर, म्हणजे वाचताना सुद्धा व्यवस्थित वाचायचं आहे. पुढचा प्रश्न आहे भारत अमेरिका डॉलर मॅचिंग अनुदान हा उपक्रम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेला आहे. तर या उपक्रमाची सुरुवात 2004 मध्ये सुरू झाली होती, हे नाही. तर आता परीक्षेला जाण्यासाठी तुम्ही करंट टॅरिफ वॉर बघून चला, जे भारत आणि अमेरिकामध्ये चालू आहे करंट टॅरिफ वॉर, तर ते तुम्हाला पाहायचं आहे. आता 2004 मध्ये 2019-20 करंट अफेअर्स आपल्याला बघायचं असेल तर इथं तिला 15 वर्ष पूर्ण होतात, बरोबर. 15 वर्ष पूर्ण, कारण ज्या वर्षी एक्झाम होते त्याच्या 1-1.5 वर्षाचं करंट विचारलं जातं, म्हणजे जवळपास आपण म्हणू शकतो 12 ते 15 महिन्यापूर्वीचं करंट अफेअर्स परीक्षेमध्ये विचारलं जातं. आपण 16 महिने मागच्या 1.5 वर्ष, तर 12 ते 14 महिन्यापूर्वीचं करंट अफेअर्स करून जायचं असते. तर 2019 ला 15 वर्ष पूर्ण झाली या गोष्टीला, आणि परीक्षेमध्ये त्याने विचारून टाकली. आता तुम्ही समजा या वाक्यामध्ये काय सेन्स आहे, आता सेन्स काय असेल तर आपण अभ्यास करताना आपल्याला ते जाणवलं पाहिजे की ही गोष्ट जाईल 10 वर्ष झालेली आहे, तर 10 वर्ष अगोदर काय केलं होतं, 15 वर्ष काय केलं. तर आपण खूप बघतो या पेपरमध्ये जवळपास 5 ते 6 प्रश्न आपल्याला बघायला भेटले. मी म्हणतोय ना 2025 साठी सुद्धा मला 2 ते 3 प्रश्न 100 पैकी मिनिमम इयर, जे टार्गेट इयर आहे 2025 मध्ये सुरू झालेली योजना, 2025 मध्ये एखाद्या गोष्टीला 10, 15, 5, 20, 25, 50, 100 वर्ष पूर्ण होणार या घटकांवर 100% प्रश्न येणार आहे, म्हणजे येणार आहे. जसं आता करंट मध्ये बघा भारत आणि पाकिस्तान यांचं टॅरिफ वॉर चालू आहे, तर ते तुम्हाला बघून द्यायचं आहे. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती विधाने योग्य अयोग्य आहेत ते ओळखायचे. अयोग्य विचारलेलं आहे, म्हणजे चुकीची विधाने आपल्याला ओळखायची आहेत. तर विशिष्ट कालावधीत देशाच्या नागरिकांनी उत्पादित केलेल्या वस्तू व सेवांचे एकूण मूल्य पैशातील मूल्य म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न होय. आपण बघितले, आपल्याला बेसिक डेफिनेशन माहिती आहे. ही कशाची डेफिनेशन आहे की नाही मित्रांनो, तर ही जीडीपी ची डेफिनेशन आहे. जीडीपी, सॉरी, ही जीएनपीची टिप्पणी आहे, नागरिकांनी म्हणलेली आहे एका शब्दामुळे, माफ करा. अयोग्य विचारलेला आहे विशिष्ट कालावधीत देशाच्या नागरिकांनी, फक्त नागरिकांनी म्हणजे स्पेसिफिक दिलेला आहे, सिटीझन्स हा शब्द आलेला असेल, हो की नाही. नॅशनल्स, इंडियन नॅशनल्स किंवा इंडियन सिटीझन होतो, यांनी उत्पादन केलेल्या वस्तू व सेवांचे एकूण पैशातील मूल्य हे स्थूल राष्ट्रीय उत्पादन होय, बरोबर. जीएनपी, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट होय. तर हे वाक्य बरोबर आहे नागरिकांनी म्हणलेल्यामुळे. जर त्यांनी फक्त म्हणलं असतं की देशाच्या नैसर्गिक सीमे अंतर्गत म्हणलं असतं तर ते मग ते केलं असतं जीडीपी मध्ये. उत्पन्नाचा, आता स्टेटमेंट बी आहे, उत्पन्नाचा असा भाग जो देशात उत्पादित होतो परंतु परदेशी नागरिकांना प्राप्त होतो त्याचा समावेश स्थूल राष्ट्रीय उत्पादनात केला जातो. तर नाही मित्रांनो, त्याचा समावेश हा जीडीपी
पी मध्ये केला जातो, त्याच्यामुळे हे वाक्य 2 चुकीचं आहे. बी हे चुकीचं आहे. सी आहे, प्रति मासे उत्पन्न हे लोकांचे सीमांत उत्पादन दाखवते. सीमांत नाही दाखवत मित्रांनो. जर प्रति मासे उत्पन्न जर काढलं ना आपण, ते लोकांचं सरासरी उत्पन्न दाखवते. सरासरी उत्पन्न दाखवते. आता सरासरी कशी काढतो आपण माहिती आहे का? नॅशनल इन्कम डिवायडेड बाय पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या जेव्हा काढतो तेव्हा आपल्याला काय भेटते? ऍव्हरेज इन्कम भेटते ना, म्हणजे सरासरी उत्पन्न भेटून जाते. आता आपण गणितामध्ये बघतो आपण सरासरी कशी काढतो, ठीक आहे नाही? एकूण बेरीज भागिले एकूण संख्या, एकूण संख्या किंवा त्याला म्हणतो आपण एकूण नंबर्स. तर आपण अशी सरासरी काढतो. तर नॅशनल इन्कम ही देशाची पूर्ण आहे, तर आपण देशाच्या लोकसंख्येला भागलं तर आपल्याला देशाचं सरासरी उत्पन्न भेटते. बरोबर आहे की नाही? पर कॅपिटा इन्कम भेटते, सरासरी उत्पन्न भेटते. तर ते सरासरी उत्पन्न भेटते, सीमांत उत्पन्न नाही. तर त्याच्यामुळे ब आणि च क हे चुकीचे आहेत. तर पर्याय क्रमांक 3 विचारले अयोग्य उत्तर आपल्याला भेटलेलं आहे पर्याय क्रमांक 3. तर हे सीमांत उत्पन्न भेटते आणि ते जीडीपी मध्ये त्याचा समावेश केलेला असतो. पुढचा प्रश्न आहे, दूरसंचार उपग्रहाची गती पृथ्वीच्या गतीशी सापेक्षपणे 0 असते. हे वाक्य बरोबर आहे. आणि पुढचं आहे, म्हणून तो उपग्रह पृथ्वीवरील मासांना स्थिर वाटतो. आता हे 2 स्टेटमेंट वाचायचे आहेत. दोन्ही विधाने चूक, अ बरोबर, बी चूक नाही. दोन्ही विधाने बरोबर आणि बी हे अचं कारण मीमांसा करते, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2. आता जर तुम्ही बघितलं असाल की दूरसंचार उपग्रह ही पृथ्वीच्या गतीशी सापेक्षपणे 0 असते. आता ही पृथ्वी आहे, इथे कुठेतरी 35,000 किलोमीटर किंवा 36,000 किलोमीटर 36,000 किमीवर ऍक सॅटेलाइट ठेवलेला असतो. आता एवढा दूर आहे ना, तो आपल्याला स्थिरच वाटतो. जर पृथ्वी जशी जशी फिरेल, इथल्या व्यक्तीला तो ग्रह इथे दिसेल, जसा तो जाईल त्याला उपग्रह इथे दिसेल, जशी ती इथे म्हणजे जशी जशी ही इथे फिरेल तसा तसा तो उपग्रह सुद्धा त्याच्या बरोबर फिरतो आणि तो स्थिर वाटायला लागतो. आजच्या द हिंदू मध्ये एक आर्टिकल आलेलं आहे आणि ते आर्टिकल याच गोष्टीशी आहे. तर ते मी तुम्हाला इथे आर्टिकल दाखवण्याचा प्रयत्न करतो. एक मिनिट थांबा. हे बघा, हेच ती आर्टिकल आहे. जिओ स्टेशनरी सॅटेलाइट विषयी विचारलेलं होतं हे आर्टिकल. त्यातली एक छोटीशी इमेज काढली. तर जिओ स्टेशनरी सॅटेलाइट जीपीएस सॅटेलाइट कुठे असतात? 35,700 किमी ते 36,000 किलोमीटर म्हणजे हाय अल्टिट्यूड मध्ये असतात. लिओ म्हणजे लो अर्थ ऑर्बिटेड. जिओ स्टेशनरी ऑर्बिट कुठे असतात? 35,786 किमी आणि त्याच्या वर असतात. बरोबर, आणि ते स्टेबल आठवतात. तर मी तुम्हाला त्याची फुल साईड दाखवून देतो. तर इथे त्यांनी म्हणलेलंच आहे बघा, सॅटेलाइट्स विच आर डिलेड इन 3 याच्यात जिओ स्टेशनरी ऑर्बिट. त्याला झूम करतो तुम्ही. जिओ स्टेशनरी ऑर्बिट कुठे असतात? 35,786 किमी. मी 36,000 ढोबळ सांगितलेलं आहे. दे आर मॅच विथ अर्थ रोटेशन अलाउइंग देम टू रिमेन स्टेशनरी रिलेटेड टू द पॉइंट ऑफ ग्राउंड. द अल्टिट्यूड दिस हाय अल्टिट्यूड अलाउ अ सिंगल जिओ सॅटेलाइट टू कव्हर एंटायर अर्थ इन 1/3 सो द नेक्स्ट पोलर रिजन. म्हणजे बघितलं ते एकाच जागी असतात आणि त्यांचा जो स्कॅन करण्याचा पाथ तो सुद्धा खूप मोठा असतो आणि ते आपल्याला स्टेशनरी बघा वाटतात, कारण त्याच्या नावातच आहे ते जिओ स्टेशनरी. नाव सांगताना सांगते बघा, जिओ स्टेशनरी. जिओ म्हणजे पृथ्वी आणि स्टेशनरी म्हणजे स्थिर. म्हणजे पृथ्वीवरून तो सॅटेलाइट आपल्याला स्थिरच वाटत असतो. बरोबर, टेलिकम्युनिकेशन सॅटेलाइट तर आपण जिओ स्टेशनरी या ऑर्बिटमध्ये टाकलेला असतो. तर ते 35,786 किमी एवढ्या अंतरावर असतात, म्हणजे अप्रॉक्सिमेट 36,000 किलोमीटरवर ते असतात. बरोबर, तर तो अशा प्रकारचा आजच करंट अफेअर्स आर्टिकल आहे. आणि मी माझं जे तुम्हाला म्हणलं ना टेलिग्राम चॅनल फ्युचर ब्युरोक्रॅट्स, या फ्युचर ब्युरोक्रॅट्सवर मी अशा प्रकारचे करंट अफेअर्स कसं जीएसच्या क्वेश्चनला इन्फ्लुएन्स करते हे मी डिस्कस करत असतो. मी आता लाईव्ह दाखवलेलं आहे. बरोबर, पुढचा प्रश्न बघूया आपण. जेव्हा एखादी ध्वनी तरंगाचे संपीडन दृढ भिंतीवर आढळते तेव्हा त्याचे प्रतिबिंबित रूप हे काय होते? 180 अंशांनी म्हणजे पाय अवस्था संकुचित होईल, अवस्था बदलणार नाही. 90 अंशांनी π/2 अवस्था विरलन होईल पण अवस्था बदलणार नाही. आता इंग्लिश मध्ये आपण, व्हेन अ कंप्रेशन ऑफ साऊंड वेव्ह इज इन्सिडेंट ऑन अ रिजिड वॉल इट्स रिफ्लेक्टेड ॲज compression with a phase change in pi that is by 180 degree, compression with no phase change, त्याच्यानंतर रिफ्रॅक्शन विथ फेज चेंज π/2 that is 90 degree आणि रिफ्रॅक्शन विथ नो फेज चेंज. तर काय होईल जेव्हा एखादी गोष्ट आढळते त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही, असं त्याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. आता ध्वनी वेव्हचे तुम्हाला काही प्रॉपर्टीज माहिती पाहिजे. ध्वनी वेव्ह ह्या कशा वाहतात? तर ह्या लॉन्जिट्युडनल म्हणजे रेअरफॅक्शन कंप्रेशन अशा प्रकारे त्या वाहतात. बरोबर, जर त्या अशा होत असतील तर याला म्हणतात ट्रान्सफर वेव्हज. ह्या एक ट्रान्सफर वेव्ह. तर ध्वनीच्या ह्या लॉन्जिट्युडनल वाहतात, ट्रान्सफर वाहत नाहीत.
बरोबर. आणि त्या कंप्रेशन आणि रेफ्रॅक्शन, अंकुचन आणि प्रसरण पाहून त्या पुढे जातात आणि त्याच अवस्थेमध्ये त्या वापस येतात. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा अवस्था बदल म्हणजे त्याच्यात कुठल्याही कॉम्प्रेशन आणि रेफ्रॅक्शन मध्ये कुठलाही चेंज होणार नाही. जशा आदळतील त्या तशाच वापस येतात. सगळ्यात जास्त ध्वनीचा वेग हा सॉलिड मध्ये असतो, त्याच्यानंतर लिक्विड मध्ये आणि सगळ्यात कमी हा वायूमध्ये असतो. आणि पोकळीमध्ये ध्वनी ऐकू येत नाही, म्हणजे पोकळीमध्ये किंवा व्हॅक्यूम मध्ये ध्वनीचा वेग हा 0 असतो. बरोबर. तर या होतं ध्वनी बद्दलची काही माहिती, ध्वनीच्या वेगाबद्दलची माहिती. पुढचा प्रश्न आहे, हा ऍप्लिकेशन बेसिस क्वेश्चन आहे बघा. जसा हा प्रश्न थोडा ऍप्लिकेशन बेस होता सायन्सचे, हा प्रश्न ऍप्लिकेशन बेसिस आहे. मृत प्राणी अथवा वनस्पतीमध्ये कार्बनचे प्रमाण कार्बन 14 ते कार्बन 12 यांचे गुणोत्तर बदलत असते मृत प्राणी अवस्थामध्ये. बरोबर. किरणोत्सर्गी कार्बन 14 चा समस्थानिकांक वापर कार्बन वयमापनामध्ये करतात, हे सुद्धा बरोबर आहे. कार्बनचे 3 ॲलोट्रॉप आहेत, कार्बन 14, कार्बन 13 आणि कार्बन 12. 12 आणि 13 हे सर्वसाधारण आहेत. काय म्हणतो आपण त्याला, तर स्थिर म्हणून, स्थिर. आणि जो कार्बन 14 आहे तो काय, किरणोत्सर्गी आहे. किरणोत्सर्गीला आपण इंग्लिशमध्ये म्हणूया रेडिओ ऍक्टिव्ह. हा काय रेडिओ ऍक्टिव्ह आहे, म्हणजे याचं उत्सर्जन होत जाते. जसे मनुष्य मृत पावतो, याच्या शरीरामधून कार्बन 12 आणि कार्बन 14 यांचं जेव्हा जिवंत असतं त्यांचं प्रमाण सेम असतं, पण जसं हे 100% असतं समजूया जेव्हा जिवंत असतं तेव्हा. पण जसा व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा हळूहळू कार्बन 14चं प्रमाण हे कमी होत जातं आणि कार्बन 12 जशाला तसा राहतो. म्हणजे काय असतो, तो स्थिर आहे, ठीक आहे. तो जशाला तसा राहतो आणि याचं प्रमाण हळूहळू वेळेनुसार कमी 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 होत जातं. बरोबर. तर ही त्याच्या मागची कन्सेप्ट आहे. आणि ही जी कन्सेप्ट आहे ना ती FW लिबी यांनी दिलेली आहे. बरोबर. 1960 मध्ये यांनी दिलेली, 1960 मध्ये यांना नोबेल पुरस्कार आहे केमिस्ट्रीसाठी. तर 2015 का 16 मध्ये युपीएससीने कार्बन 14च्या याच्यावर एकदम डिटेल मध्ये प्रश्न विचारलेला आहे. आणि त्याच्यात एकदम शेवटचा वाक्य होतं की FW लिबी किंवा WF लिबी यांना हा पुरस्कार फिजिक्स मध्ये भेटलेला आहे. म्हणजे 5-6 स्टेटमेंट दिलेले होते, तर त्यांनी ते चुकीचं होतं, तर त्यांना केमिस्ट्रीमध्ये नोबेल पुरस्कार भेटला. जेव्हा तो प्रश्न आहे तेव्हा आपण डिस्क्राईब करूया. कार्बन 14चं जे अर्ध आयुष्य त्याला आपण हाफ इयर म्हणतो ना, हाफ इयर टाइम, तर तो आहे जवळपास 5730 वर्ष अर्ध आयुष्य जे आहे त्याचा टाइम आहे 5730 वर्ष. तर असंही धरून चला ऑन एव्हरेज. आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. थॉम्सनचा अणु प्रकृतीवरून खालीलपैकी कोणते गुणधर्म स्पष्टपणे समजतात. तर हा एकदम थोडा फॅक्ट मध्ये पिक्चर विचारलाय. जे थॉम्सन होता, जे थॉम्सन कशाचा शोध लावला तुम्हाला हे माहित असायला हवं. आणि त्यांचं ॲटमचं मॉडेल होतं ते काय सांगतं, तर ते सांगतं की ओव्हरऑल जो ॲटम असतो ना तो न्यूट्रल असतो. बरोबर आहे. ओव्हरऑल ॲटम न्यूट्रल असतो, याच्याविषयी त्यांनी बोललेलं आहे. तर एकदम सिंपल. पुढचा प्रश्न आहे, आता हे बघा अर्ध आयुष्यावर प्रश्न आलेला आहे. 2 मिनिटाखाली मी तुम्हाला सांगितलं अर्ध आयुष्य किती असतं वगैरे. तर आता अर्ध आयुष्य असतं काय ते आपण बघूया. एखादी गोष्ट 100 आहे, तिला हाफ होण्यासाठी किती वेळ लागतो. 100 म्हणजे इथे उदाहरणार्थ येतं, म्हणजे एखादी गोष्ट काहीतरी आहे इथे, ओके, तिला तिच्या अर्ध होण्यासाठी किती वेळ लागेल, तर ते असते तिचं अर्ध आयुष्य. परत ह्या गोष्टीला तिचं अर्ध होण्यासाठी किती वेळ लागेल, ते झालं अर्ध आयुष्य. आणि हे जे अर्ध आयुष्य आणि इथलं जे अर्ध आयुष्य दोन्ही सेमच असते. तर हीच कन्सेप्ट आपल्याला इथे वापरायची आहे आता आणि हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. ट्रिटियमचे अर्ध आयुष्य 12.5 वर्ष असून बीटा कर्णाने क्षय होतोय. 25 वर्षानंतर मूळ ट्रिटियमचा किती अंश शिल्लक राहील. बरोबर असं म्हणलं. तर आता आपण बघूया, इथे तो 1 आहे. बरोबर. त्याचा 1 अंश आहे इथे. 12.5 वर्षानंतर इथे जे दिले 12.5 वर्ष त्याचा अर्ध आयुष्य आहे, जे दिले 12.5 वर्षानंतर याचा हाफ होणार अर्ध आयुष्य. तर 1चा अंश किती होईल, 0.50 होईल. बरोबर. आणि इथं किती विचारलं आपल्याला, 25 वर्षानंतर, म्हणजे 12.5 आपल्याला 2 सायकल घ्यावं लागतील. 1 सायकल झाली, अजून एक 12.5ची जेव्हा सायकल घेऊ, कारण 12.5 प्लस 12.5 किती होते, 25 वर्ष होता ना. तर 0.50 याचा हाफ किती होईल, 0.25. बरोबर. तर त्याने विचारले आपल्याला की ट्रिटियमचं जे अर्ध आयुष्य हे 12.5 वर्ष असून त्याचे बीटा कर्ण होतं, तर 25 वर्षानंतर मूळ ट्रिटियमचा किती अंश शिल्लक राहील. 1 अंश होता ओरिजिनली, सुरुवातीला एवढा होता. 12.5 वर्षाची 1 सायकल झाली तेव्हा तो अर्धा झाला, अर्ध आयुष्य म्हणजे अर्धा झाला, म्हणजे 0.50 उरला. परत 12.5ची 1 सायकल करावी लागेल, कारण आपल्याला 25 वर्षानंतर विचारलेला आहे. तर परत 12.5 नंतर तो याच्या अर्धा होईल, 0.50 अर्धा 0.25. तर आपलं उत्तर आलेलं आहे 0.25. एकदम सिंपल होता अर्ध आयुष्याचा प्रश्न. जर पुढे असा प्रश्न आला तर सिंपल अशाच प्रकारे सॉल्व्ह करायचा आहे. तर त्याने म्हणलं असतं
12.5च्या 3 सायकल घ्या. जर अजून आपण याला अजून एक सायकल घेतली असते, उदाहरणार्थ अजून एक 12.5ची एक सायकल घेतली असते, तर 12.5चा हा अर्थ किती येतो? 0.125 12 भागिले 24 म्हणजे 0.125 असं हा तर एवढा झाला गेला असता तो, तर असा गेलेला असता, हे की नाही. तर तो सिंपल अशाच प्रकारे आपल्याला पुढे पुढे न्यायचा आहे. तर इथं उत्तर आहे तुमचं 0.25. पुढचा प्रश्न न्यूमरिकल आहे मित्रांनो. न्यूमरिकल फार सोपे असतात, काय घाबरून जाण्याची गरज नाही, फक्त तुम्हाला काही बेसिक गोष्टी माहित असल्या हवा आणि प्रश्नामध्ये दिलेला डाटा अगदी व्यवस्थित वाचायचा, म्हणजे काळजीपूर्वक वाचायचा. 300 वॉटचे एक धुलाई मशीन, वॉशिंग मशीन आहे, जे प्रतिदिन 1 तास चालते, ठीक नाही. तर काय आहे, किती चालते 300 वॉट, किती तास चालते? 1 तास. युनिटचा दर किती आहे? युनिट रेट आहे 3 रुपये. तर मार्च महिना, आता मार्च महिना तुम्हाला म्हणल्यावर एवढं लक्षात आलं की मार्च मध्ये 31 दिवस असतात, जानेवारी फेब्रुवारी मार्च मध्ये 31 दिवस असतात. तर नॉर्मली 30 दिवस देऊन तर चालायचं नाही डोक्यामध्ये, बरोबर. ते आपला बेसिक डाटा भेटला आहे आपल्याला. तर आता आपल्याला फॉर्म्युला ठेवून करायचा आहे. तर रोज 1 तास चालते, तर 300 वॉटच चालणार रोज, हे की नाही. 300 गुणिले 1 जर केलं तर रोजचा वापर आहे 300 वॅट, रोज वापर, बरोबर. रोजचा वापर आहे 300 वॅट. आता ते मार्च महिन्यामध्ये 31 दिवस चालते, म्हणजे 300 वॅट एका दिवसाचं 31 दिवस चाललं तर ते येते किती? 9300 वॅट पर आवर, प्रति तास, बरोबर. आता आपल्याला काय करायचं? युनिट कन्व्हर्जन करून घ्यायचे, कारण इथं देताना रुपयामध्ये केलेलं आहे ना, तर त्यासाठी आपल्याला पहिले युनिट कन्व्हर्जन करून घ्यावं लागेल, म्हणजे युनिटचा दर काढावा लागेल. युनिटचा दर तर त्याने दिलेला आहे, आपल्याला किती युनिटमध्ये काय ते करावं लागेल, बरोबर ना. तर त्याला वॅट आहे, तर त्याला आपल्याला युनिटमध्ये कन्वर्ट करायचे. तर एक युनिट बरोबर असते 1000 वॅट, बरोबर. एक युनिट बरोबर असते 1000 वॅट. तर हे तुम्हाला माहित असायला हवं होतं. तर एक युनिट बरोबर आहे 1000 वॅट. तर आपल्याला दिलेलं किती आहे? 9300 भागिले जर आपण 1000 केलं तर इथे येते 9.3 युनिट, बरोबर. तर एवढा वापर झालेला आहे. 9.3 युनिट 9.3 युनिट हा काय झाला? वापर झालेला आहे. आणि दर किती आहे? 3. जेव्हा आपण याला गुणू तेव्हा आपल्याला भेटून जाईल 9 त्रिक 27 आणि 9 त्रिक 3 त्रिक 9, तर एवढे रुपये आपल्याला लाईट बिल येणार आहे, 27.90 रुपये. ऑप्शन क्रमांक 4. हे आपल्याला दिलेली माहिती होती. आपण दर दिवसाचा काढला, रोजचा किती आला? 300 युनिट वापरतो आणि रोज 1 तास चालते, म्हणजे किती वॅट? 300 वॅट. मार्च मध्ये दिवस असतात 31, तर 300 गुणिले 31 टोटल कन्झम्पशन झालं आपलं, टोटल वापर झाला 3900 वॅट पर आवर. वॅट पर आवर आहे, याला आपल्याला युनिटमध्ये कन्वर्ट करायचं, एका युनिटच्या फॉर्म मध्ये आणायचं आहे का, बरोबर. तर एका युनिटचं बरोबर असते 1000 वॅट. तर आपण जेव्हा आपण 9300 ला 1000 ने भागू तेव्हा ते येईल 9.3 वॅट, बरोबर. 9.3 युनिट, सॉरी. जेव्हा हे 9.3 युनिट जो एका युनिटचा वापराचा दर आहे लाईट बिलचा, तो 3 रुपये, ज्याला आपण तेव्हा गुणाकार करू तेव्हा आपल्याला उत्तर भेटून जाईल 27.90 रुपये, बरोबर. 27 रुपये 90 पैसे एवढं लागणार आहे. पुढचा प्रश्न आहे जोड्याला प्रश्न आला ना, तर आपल्या 2 गोष्टी लक्षात ठेवायचं. एक आहे लॉजिक, कधी आपला कॉमन सेन्स, आणि दुसरा आहे इलिमिनेशन मेथड, EM इज वे टू बिकम अ DM, बरोबर. EM इलिमिनेशन मेथड वापरा आणि हळूहळू DM कडे जायचं. DM म्हणजे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट कलेक्टर बनायचं आपल्याला, बरोबर. उपजिल्हाधिकारी, SDM, तहसीलदार. तर हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. संपुष्टात न येणारी साधने, आता संपुष्टात न येणारी साधने म्हणजे ती खूप प्रमाणात आहेत आणि ती फ्री ऑफ कॉस्ट मध्ये अवेलेबल असतात आणि त्याचा किती वापर करा ते संपणार नाहीये, बरोबर. तर इथे दिल्यापैकी कुठला हे जे संपुष्टात येणार नाही? जीवाश्म इंधन, कोळसा. ऍक्च्युली आपण म्हणतो पेट्रोल, डिझेल हे संपणार आहेत, म्हणूनच आपण काय चालू आहे? रिन्युएबल एनर्जी, जी आपण पुन्हा पुन्हा निर्माण करू शकतो, जी संपणार नाही. तर असं कुठलं आहे? सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जल ऊर्जा, बरोबर ना. तर याचं उत्तर असणार आहे अ चं 3, सौर ऊर्जा. हे आपण सूर्य एकदम फ्री मध्ये अवेलेबल आहे आणि बार करू शकतो. तर माझं उत्तर मला इथंच भेटले, एकाच याच्यावर माझं उत्तर भेटले, अ चं उत्तर 3. बघितलं, हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला, इथले 3 वाचायची सुद्धा माझी गरज पडलेली नाही मला. तर अशा प्रकारे आपल्याला इलिमिनेशन मेथड आणि लॉजिक आपलं उत्तर म्हणजे एका मिनिटात माझं उत्तर नाही. म्हणजे एवढी माहिती दिली पण मला वेळ किती लागला? मॅक्सिमम 30 ते 40 सेकंदच मला उत्तर लागले, बरोबर. अ चं 3 बघणार, अ चं 3 इथे माझं उत्तर भेटलं. पण आता ह्यांचं उत्तर बुडल्यासाठी आपण क्रॉस चेक करूया. जर दुसरा कुठलाच कुठे नाही तरी आपण क्रॉस चेक करूया. स्ट्रॅटोस्फिअर मध्ये काय असते? ओझोनचा लेअर असतो. जर तुम्ही बघितलं असेल, स्ट्रॅटोस्फिअर मध्ये ओझोन असतो. जो ओझोन आपल्याला सूर्यापासून येणारे अतिनील किरण आहेत, ज्याला आपण काय म्हणतो हाय फ्रिक्वेन्सी किंवा हाय इंटेन्सिटी अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत, याच्यापासून आपलं संरक्षण करतात. त्याच्यानंतर क्लोरोफ्लोरोकार्बन, ऑप्शन क्रमांक डी, हा काय मानवनिर्मित आहे, जो कशामधून? AC, रेफ्रिजरेटर, कोल्ड डिव्हाइसेस वगैरे असतात ना, कोल्ड स्टोरेज डिव्हाइस, त्याच्यामधून हा गॅस निघतो. तर याचं उत्तर असणार आहे, अ चं उत्तर असणार आहे 4, चं उत्तर असणार आहे 1. इथे दिलेलं आहे ब चं उत्तर 4. तर माझं 100% मला उत्तर भेटून दिलेलं आहे.
हे की नाही. सिंपल लॉजिक लावायचं आहे. संपुष्टात न येणारी सौर ऊर्जा. स्ट्रॅटोस्फिअर मध्ये ओझोन आहे. अणुपरावर्तित किंवा पुनर्नूतनीकरणास अयोग्य संसाधने अणुवर आधारित साधन आहे. बरोबर ना. तर बी आहे तेच म्हणजे नॉन रिन्युएबल, एकदा संपून गेले जिला आपण वापस तयार करू शकत नाही. असे कोणते? कोळसा आहे, पेट्रोलियम आहे, डिझेल आहे. तर अशा प्रकारे तर ती इंधन आहे, जीवाश्म इंधन आहे. तर सिंपल एकदम लॉजिक वाला बेस होता. एलिमिनेशन मेथड माझं एकाच याचं उत्तर निघालं मला. सिंपल, मला टाइम पण वाचला आणि मला प्रश्न सुद्धा बरोबर आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, सध्या जागतिक पातळीवर ताज्या आणि चांगल्या, प्रश्न वाचताना व्यवस्थित वाचायचा आहे कारण हा थोडा आकलनात्मक प्रश्न आहे. म्हणजे हळूहळू त्याच्यातून तुम्हाला इट्स लाईक छोटा पॅसेजेस आहे. या 2 ओळी वाचायचे आणि याच्यातून कुठला आपल्याला तार्किक अर्थ काढता येईल हे याच्यामध्ये ओळखायचं आहे. बरोबर. तर सध्या जागतिक पातळीवर ताज्या आणि चांगल्या प्रतीच्या फुलांची मानवी आहारात काय म्हणले, ह्युमन फूडमध्ये, ह्युमन कन्झम्पशन मध्ये बरोबर प्रमाण वाढत चाललेली आहे, त्यांची मागणी वाढत चाललेली आहे. तर वरील विधान निम्न निर्देशित संभाव्य उपयुक्ततेवर आधारित असून त्यापैकी एक विधानांच्या संदर्भाने संयुक्तिक नाही. म्हणजे जे म्हणतोय ना आपण की मानवी आहारामध्ये ताज्या व चांगल्या प्रकारची फुलं आपण खात आहोत. तर ती फुलं का खातो? आपण एखादी गोष्ट का खातो चांगल्या किंवा उच्च गुणवत्तेची, त्याच्यामुळे आपल्याला न्यूट्रिशन भेटतात, अँटीऑक्सिडंट भेटतात, व्हिटॅमिन्स, मिनरल्स वगैरे अशा गोष्टी भेटतात. त्याच्यामुळे आपण ती खातो. बरोबर. आपल्याला शक्ती भेटावी त्यासाठी आपण खात असतो. बरोबर. तर फुलांमध्ये नैसर्गिकरित्या अँटीऑक्सिडंट आणि अपरजमन, ज्याला आपण क्रियाशील ऑक्सिजन अपमार्जन करण्याची क्षमता असते. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण, नॅचरल अँटीऑक्सिडंट आणि स्कॅव्हेंजिंग ऍक्टिव्हिटी. बरोबर आहे की नाही. अपमार्जन म्हणजे बॅक्टेरिया वगैरे जे चांगल्या प्रकारचे ऑक्सिजन वगैरे आहेत ना, ते जे शरीरामध्ये जे काही स्कॅव्हेंजिंग ऍक्टिव्हिटी, साफसफाईचे आहे काम आहेत ना, ती करतात. बरोबर आहे. तुम्हाला 2 मिनिटं सांगितलं, अँटीऑक्सिडंट्स, मिनरल, व्हिटॅमिन्स याच्यासाठी खातो. फुलांमध्ये अँथोसायनिनचे प्रचुर प्रमाणात असते. म्हणजे काय, अँथोसायनिन हा एक घटक आहे जो फुलामध्ये असतो. याचं प्रमाण जास्त असते आणि जो आरोग्यासाठी चांगला असतो, आहे की नाही. तर हे माझं बरोबर आहे. फुलं आकर्षक असतात म्हणून प्रक्रियेत सहभागी करतात. हे बघा, हे जे काम आहे ना फुलांचं, हे नैसर्गिक काम आहे. कीटकांना आकर्षण करायचं, जे आपण जोडे लावण्यामध्ये बघितलं होतं की कीटक कशाला आकर्षित होतात, परागीभवनासाठी आकर्षित होतात. तर ते कीटकांना किंवा इतर पक्षी असतात, कीटक किंवा पक्षी इत्यादींना ते आकर्षित करतात. कशासाठी? परागीभवन करण्यासाठी. या फुलाचे परागीकण दुसऱ्या फुलामध्ये जाण्यासाठी आणि जे झाडांसाठी उपयोग आहे. पण ते मांसासाठी उपयोग आहे का? इथे काय म्हणले की मानवी आहार प्रमाण वाढले. तर कशासाठी वाढले? तर ते परागीकरण करू न करू याच्यामुळे मानवाच्या आहारात त्याचा काही फरक पडणारच नाही ना. ते झाडांसाठी चांगलं आहे पण मानवी आहारासाठी नाही. तर हे तेवढं संयुक्तिक नाही. तर माझा पर्याय आहे उत्तर क्रमांक 3. फुलं महत्वाची जीवनसत्व खनिजांचा मेरुचा स्रोत असतात. मी 2 मिनिटाखालीच म्हणले. त्याच्यामुळे आपल्याला मिनरल्स, विटॅमिन्स, अमायनो ऍसिड, प्रोटीन्स वगैरे भेटत असतात. म्हणून त्यांचं मानवी आहारामध्ये प्रमाण वाढत चाललेलं आहे. बरोबर ना. तर अशा प्रकारचे लॉजिक लावायचं होतं. याच्यामध्ये कुठलं संयुक्तिक नाही, काळजीपूर्वक वाचायचं होतं. एकदम सोपा प्रश्न होता. जर काळजी अगेन जोड्या लावा आलेला आहे. लॉजिक आणि इलिमिनेशन मेथड हे रट्टाच मारून द्यायचं परीक्षेसाठी. जोड्या लावा, दिसला लॉजिक लावायचं आणि इलिमिनेशन मेथडचा वापर करायचा आहे. पुढचा प्रश्न आहे बायोस्फिअर. त्याच्या नावाच आहे बायो म्हणजे लाईफ. जिथं कुठं लाईफ किंवा जीव किंवा जीव असेल ते मला याची जोडी देणार आहे. महासागर, समुद्र, नद्या, वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव, पृथ्वीच्या सभोवतालचे वायू आवरण, पृथ्वीचे घन किंवा खडकांसह. आता मी काय म्हणले, जीव कुठे येतं? वनस्पतीमध्ये जीव असतो, प्राण्यामध्ये जीव असतो, सूक्ष्मजीवामध्ये जीव असतो. याच्या नावातच आहे जीव. तर माझं अचं उत्तर असणार आहे 2. अचं उत्तर 2 कुठे आहे? खतम. कुठलंच वाचायची गरज नाही. उत्तरच भेटलं मला. एका क्षणामध्ये उत्तर येऊन गेलेलं आहे. तरी आपण आता उरलेले दुसरे ट्राय करूया. बरोबर. लिथोस्फिअर. लिथोस म्हणजे काय? रॉक म्हणजे दगड, खडक. इथे आहे खडकाचा ऑप्शन. 2 से 4 झालं. सिंपल. हे झालं. पुढचं आहे हायड्रो म्हणजे काय? वॉटर म्हणजे पाणी कुठं आहे? तुमच्या समुद्रामध्ये, महासागर, नद्या, तळे इत्यादीमध्ये पाणी आहे. सिंपल. हे गेलं. पुढचं आहे ऍटमॉस्फिअर म्हणजे काय? आपण त्याला म्हणतो वातावरण कुठं असते? पृथ्वीच्या सभोवतालच्या वायूचं आवरण, वातावरण. हेच तर व्याख्या आहे वातावरणाची. एकदम सिंपल. कॉमन सेन्स वापरायचं, लॉजिक लावायचं. जोड्या लावायच्या प्रश्नाला घाबरायचंच नाही. हक्काचे मार्क आहे, गेलेच नाही पाहिजे ते आपले मार्क. एकदम आयटी मध्ये असे प्रश्न सॉल्व्ह करायचे. फक्त रिलॅक्स ठेवायचा माइंड प्रश्न सॉल्व्ह करताना. शांतपणे 100% कन्सन्ट्रेशन, फोकस पाहिजे. त्या 2 तासामध्ये कुठलंच फालतूचे विचार आपल्या डोक्यात नाही आले पाहिजे परीक्षेचा पेपर सॉल्व्ह करताना. ओके. कारण ते 2 तास आपल्या वर्षभराच्या मेहनतीचा सार आहे, हे की नाही. त्या 2 तासामध्ये आपलं पुढचं भविष्य ठरणार आहे. वर्षभर केलेल्या सगळ्या चुका माफ आहेत. ते 2 तास तुम्ही व्यवस्थित जर उपयोगात आणले ना, तुम्ही जेवढाही तुमचा अभ्यास हो, जसाही अभ्यास हो, ते जर तुम्ही 100% अप्लाय केला त्या 2 तासामध्ये, जीएसचे 2 तास आणि सीसेटचे 2 तास, 100% तुम्ही मेस लिहिणार मित्रांनो. 100% मेस लिहिणार. बरोबर. चुकू नये असे प्रश्न चुकले नाही पाहिजे म्हणतोय. चूक झाली नाही पाहिजे अशा प्रश्नामध्ये. एकदम सिंपल. आपल्या हक्काचे मार्क आहेत. फक्त कॉमन सेन्स लावायचं आहे तुम्हाला. बरोबर.
बायोमध्ये काय लाईफ आहे, लिथोस म्हणजे काय रॉक आहे, हायड्रो म्हणजे काय वॉटर. आता तुम्हाला एवढंच घ्यायचं, बायोस्फिअर लिथोस्फिअर काहीच नाही केलं. ऍटमॉस्फिअर आपण रोजच्या भाषेतला शब्द बोललो, आपण वातावरण पण नाही म्हणत, असं ऍटमॉस्फिअर लेस वेगळं यार म्हणतो, ढगाळ वातावरण म्हणतो, ढगाळ ऍटमॉस्फिअर म्हणतो. तर अशा प्रकारचे जे सिंपल वर्ष आहे ना, ऍटमॉस्फिअर कशासाठी म्हणतो, ऑब्विसली पृथ्वीच्या आजूबाजूचं जे वायूचं आवरण आहे त्याला आपण वातावरण म्हणतो, ऍटमॉस्फिअर म्हणतो. आणि देताना बघा याच मराठीमध्ये दिले, द्यायला ते बायोस्फिअरला जैववरण देऊ शकले, लिथोस्फिअरला काय म्हणतो आपण शिलावरण देऊ शकले असते, शिला म्हणजे खडक, हायड्रोस्फिअरला जलावरण देऊ शकले असले, ऍटमॉस्फिअरला वातावरण देऊ शकले असते, पण त्याने दिलेलं नाही. याच ऍज इट इज ट्रान्सलेशन, जसं आपण व्हॉट्सअपवर करतो ना ट्रान्सलेशन, लिहिताना चॅट वगैरे करताना कोणाला व्हॉट्सअप टेलिग्रामवर, तर सेम अशा प्रकारचं ट्रान्सलेशन त्यांनी करायला सुरू केलं आहे. तर परीक्षेसाठी अशा सरप्राईजसाठी सुद्धा तयार राहायचं. एकदम एकदम सिंपल प्रश्न बनवा, एकदम सिंपल प्रश्न. पुढचा प्रश्न आहे आणि या सिरीजचा शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. आता आपण 60 प्रश्न करणार आहोत, पुढे जे उरलेले 40 प्रश्न आहेत ते पुढच्या पार्ट 3 मध्ये मी घेऊन येणार आहे. तर हा शेवटचा प्रश्न आहे, खालीलपैकी डॅश डॅश या कृत्रिम प्रक्रियेमध्ये अलैंगिक जननाद्वारे योग्य खोड आणि आवश्यक मुळाद्वारे प्रजनन केले जाते. कशामध्ये? बडिंग मध्ये केले जाते. बडिंग मध्ये काय होते, ऍक्च्युअली ही जी बॉडी आहे ना, त्याच्यावर एक छोटासा बड येतो, ही एक बॉडी आहे, याच्यावर एक बड येतो, अजून एक बड येतो, तरी झाली बडी. लेअरिंग मध्ये काय, एकावर एक असे लेअर थर लावले जातात, लेअरिंग. कटिंग म्हणजे सिंपल कट करतो, हे झाड याला कट केलं, दुसरीकडून लावलं, जसं गुलाबाची कांडी, हे गुलाबाचं झाड होतं, याला कट केलं, ही वरची कांडी मी दुसरीकडून लावली, ते झालं कटिंग. ग्राफ्टिंग, ग्राफ्ट म्हणजे चिटकोने, ऍक्च्युअली ग्राफ्ट करणं म्हणजे चिटकोने होते, त्याचा अर्थ होतो चिटकोने. तर चिटकोनेमध्ये काय होतं, एक खोड, हे एक झाडाचं खोड आहे, त्याच्यामध्ये आपण असं विशेप कट करतो, आणि दुसरं एक जे वरचं भाग आहे, मूळ आणि खोड, हे एकमेकांमध्ये फिट बसून टाकतो, बरोबर. त्याची मी इमेज दाखवतो तुम्हाला, तर लक्षात येऊन जातं. तर ही ती ग्राफ्टिंगची इमेज आहे, बघितलं. हे एका झाडाचं हे आहे, हे एका झाडाचं काय आहे, खोड आहे, खोड म्हणले ते ना, आणि आवश्यक मूळ म्हणले, तर हे एका झाडाचं मूळ आहे. दोघा जणांना जोडलं आणि इथं प्रॉपरली त्यांना बाइंड करून टाकलं, चिटकून टाकलं, आणि त्याला इन्फेक्शन होणे म्हणून ते केमिकल्स वगैरे अप्लाय करून त्याला असं कागदाच्या एका चिंधेने म्हणजे किंवा कापडाच्या चिंधेने त्याला व्यवस्थित पॅक केलं, तर याचं उत्तर होतं ग्राफ्टिंग. तर काय प्रश्न इमेज मधून सुद्धा सॉल्व्ह होऊन जातात, म्हणजे अगदी सोपे प्रश्न आहेत, ऍप्लिकेशन बेस वाले क्वेश्चन आहेत, घाबरून जाण्याची गरज नाही, बरोबर. शब्दाचे अर्थ जरी माहित असला तरी तुम्हाला इथं उत्तर भेटून जाते. तर हे होतं या प्रश्नाचं अनालिसिस. आता पण आपण 60 प्रश्न गेले, 61 प्रश्नाचं आपण पुढे अनालिसिस करूया. जर मित्रांनो तुमचे काही डाऊट्स वगैरे असतील, बरोबर, तर ते मला कमेंट करा. हे सेशन कसं वाटलं ते सांगा, त्याला लाईक करा, आपल्या मित्रासोबत शेअर करा, आणि जर या चॅनल तुम्ही फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल ना, तर सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जसंही कुठलाही व्हिडिओ अपलोड करेल एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू, कारण आता एक्झाम बघताना 40-45 दिवस राहिले, जेवढं रिव्हिजन करसाल तेवढा तुमचा अभ्यास म्हणजे विविध स्रोत म्हणतो ना आपण, खूप सारे पुस्तक वाचण्यापेक्षा ना, जे तुम्ही आता वर्षभर वाचत आला त्याच प्रश्नांवर फोकस करा, त्यांचं रिव्हिजन जास्त चालू ठेवा, आहे की नाही, जेणेकरून तुमचे उजळणी होत राहील आणि तुमचं प्रिपरेशन एकदम स्ट्रॉंग होत राहील. परीक्षेमध्ये तुम्हाला कुठलंही कन्फ्युजन होणार नाही. आपल्याला परीक्षेमध्ये कन्फ्युजन का होतं मित्रांनो, सिंपल गोष्ट, परीक्षेमध्ये कन्फ्युजन का होते, स्वतःला प्रश्न विचारा 2 मिनिटासाठी, तुम्हाला परीक्षेमध्ये एखादा प्रश्न सॉल्व्ह करताना कन्फ्युजन का होते, असं का वाटते, अरे यार मी कुठतरी वाचले किंवा आठवत नाहीये, थोडंसं लॅग मारते, प्रोसेस हँग होते आपली, बरोबर, हँग होते ना, अरे मी कुठेतरी वाचले यार, कुठेतरी वाचले, मला आठवत का नाही, म्हणजे आपण स्ट्रगल करतो, आपल्याला थोडंसं अवघड जाते आठवायला किंवा रिकॉल करायला. का? एक तर आपण वाचताना 100% देत नाही, आपलं म्हणजे वाचतानाच फोकस नसतो त्या गोष्टीवर, म्हणजे एकदम वरवर वाचतो, किंवा जर एकदा वाचलं 2दा वाचलं, एखादी गोष्ट कन्सेप्ट कळली नाही, तर तिला आपण बार रिव्हिजन देत नाही, लॅक ऑफ रिव्हिजन, लॅक ऑफ नेग्लिजन्स, दुर्लक्ष करणं, रिव्हिजन व्यवस्थित नाही करणं, किंवा इन्व्हेशिव्ह मेथडचा वापर न करणं. आपण प्रत्येक वेळेस काय करतो, नुसतं नोट्स काढतो, नोट्स नका काढू, एक पान घेतलं वरून खालपर्यंत लिहायला सुरू नका, नोट्स सुद्धा एकदम क्रिएटिव्ह काढायचे, इनोव्हेटिव्ह काढायचे, एकदम पद्धतशीर, म्हणजे आपल्या नोट्स असं बघलं तर असं एकदम भारी वाटलं पाहिजे, एकदम बघता अशी वाटलं पाहिजे की हा नोट्स काढावं तर अशा काढावं, बस असं वाटलं. तर नोट्स काढताना तुम्ही चार्टचा, मॅपचा, डायग्रामचा वापर करायचा तुम्हाला, बरोबर, ठीक आहे. सोबतच कलर कॉम्बिनेशन सुद्धा वापरत चला, सिंपल पेन, ब्ल्यू, ब्लॅक, ग्रीन, रेड अशा पेन वापरत चला, महत्वाच्याला हायलाइट वगैरे करा, बॉक्स करत चला, जेणेकरून जिथं प्रश्न येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत, किंवा प्रश्न आलेले आहेत तर एक कलर कोड ठेवा, प्रश्न आलेले मी आतापर्यंत जे प्रश्न येऊन गेलेत ते मी रेड मध्ये टाकेल, संभाव्य प्रश्न मला वाटतं की याच्यावर येऊ शकतात तर ते मी ग्रीन मध्ये टाकेल, ब्लॅक आणि ब्लू जनरल साठी ठेवा, अंडरलाईन साठी करा, हायलाइट वगैरे वापरा, तर म्हणजे नोट सुद्धा एकदम व्यवस्थितरित्या काढायचे. तर हे होतं 60 प्रश्न झाले. तुमचे काही जे डाऊट्स वगैरे असतील ते मला कमेंट करा, काही सजेशन सुद्धा असतील मला की काय इन्क्लूड करावं, काय एक्सक्लूड करावं, म्हणजे काय समाविष्ट करू किंवा काय नको घेऊ किंवा काय घेऊ, किंवा अजून काही मी समाविष्ट करू का येणाऱ्या राज्यसेवेसाठी मत असेल तर ते करा. तर याला तुम्हाला लाईक करायचं आहे, आपल्या मित्रांसोबत शेअर करायचं, सबस्क्राईब करा, आणि हो माझं जे टेलिग्राम चॅनलची लिंक, मी टेलिग्रामची लिंक
टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, खाली व्हिडिओच्या खालीच असते, ते जाऊन तुम्हाला ते चॅनल जॉईन करायचं, जेणेकरून तुम्हाला करंटचे आर्टिकल आणि त्याच्यावर मी क्विज वगैरे घेत असतो, रोज 5 प्रश्न टाकत असतो करंट अफेअर्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यू, ते तुम्हाला करायचे. इथून परीक्षेला जाण्याच्या पुढे तुम्ही जरी केलेत ना, तर तुमच्या जवळपास एक 150 प्रश्न तरी, म्हणजे सॉरी 50 दिवस आहेत, 45 दिवस आहेत, जर रोज 5 करून तर जवळपास 200 क्वेश्चन तुमचे 200 ते 220 230च्या रेंजमध्ये क्वेश्चन तयार होऊन जाईल. जर त्याच्यात तुम्हाला 10 ते 15 क्वेश्चन जरी परीक्षेमध्ये बघायला भेटले तरी मित्रांनो 25 ते 30 मार्काचा बेनिफिट होणार आहे तुम्हाला. तर प्लीज म्हणजे ह्या गोष्टी हलक्यात घेऊ नका, जिथून तुम्ही करताय तिथेच ठेवा, बरोबर. आणि मी जी मेहनत करतो त्या मेहनतीचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्या. तर मी आता इथे थांबतो. तुम्हाला हे सेशन कसं वाटलं ते नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, बरोबर. धन्यवाद. तर 60 प्रश्नापर्यंत झालेलं आहे. आता आपण 61 प्रश्नापासून पुढच्या सिरीजमध्ये सुरू करूया. थँक्यू.